गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आज आज काल आपल्या 3 दिवसापासून आपले ऑनलाईन सेशन सुरू झालेले आहेत. जसं 6, 7 2 सेशन झाले. आज 9 फेब्रुवारी 2023 ला. तर आज जे सेशन घेण्यासाठी उपस्थित आहेत महेंद्र घारे सर, एपीसी जालना अँड वाशिम. त्याचबरोबर सर्व सेंटर मधील एपीसी युवराज बागेश्वर सर यवतमाळवरून आपल्याला जॉईन आहे. सुभाष सर जालन्यावरून जॉईन आहेत. तर त्यांचे इथे आज ऑनलाईन सेशन मध्ये स्वागत आहे. त्याचबरोबर जे प्रमुख अतिथी आहे, जे आज ऑनलाईन सेशन मध्ये आपल्याला गायडन्स करणार आहे, ते म्हणजे संध्यागिरी मॅडम वाशिम वरून आहेत. गेल्या 10 वर्षापासून इंग्लिश टीचर आहेत. त्याचबरोबर त्यांचं युट्यूब चॅनल सुद्धा आहे. आणि स्वाती पंडितकर मॅडम या पण गेल्या 5 वर्षापासून वाशिम झोन मध्ये इंग्लिश टीचर म्हणून काम करत आहेत. त्याचबरोबर एसएफएसएपी आणि एसीपी त्या प्रोजेक्ट बघत असतात. आणि त्याचबरोबर एक नवीन सर, म्हणजे आपण सगळे बरेच जण त्यांना ओळखतो, जयेश मस्के सर, जे एपीसी होते कर्जतचे, आता ते आणखीन काहीतरी गोष्टी करत आहेत. त्याचबरोबर सर्व शिक्षक आपल्या एसएफएसएपीचे आज जे सकाळच्या क्लासमध्ये आपल्यासोबत विद्यार्थ्यांसोबत आहे, त्या सर्वांचं इथे मी मनपूर्वक स्वागत करते. आणि मी आता सेशनला स्वाती मॅडम त्या सुरुवातीला सेशन लीड करतील अशी मी त्यांना विनंती करते. थँक्यू सो मच. ओके, थँक्यू मॅडम. थँक्यू मॅम. येस स्वाती मॅडम, मी शेअर करतो स्क्रीन. Oh, yes, sir. So, good morning, everybody. तर आज आपण गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. येस सर, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आणि माझे सर्व विद्यार्थी या सर्वांना गुड मॉर्निंग. तर आजचं जे आपलं सेशन आहे, आपण इंग्लिशच्या संदर्भात घेत आहे की इंग्लिशचा जो आपला पेपर आहे तो आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे. आता खूप कमी दिवस आपल्या पेपरला राहिलेले आहे आणि आता आपल्याला हा जो पेपर आहे, आपली जी प्रश्नपत्रिका तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल, तर ती आपल्याला सोप्या पद्धतीने कशी सोडवता येईल किंवा तुमचे काही डाऊट्स असतील की हा प्रश्न कसा सोडवायचा, पर्टिक्युलर रायटिंग स्किलमध्ये कशा प्रकारे करायचा आहे, लँग्वेज स्टडीमध्ये कशा प्रकारे करायचं आहे, तर त्याबद्दलचं थोडंसं मार्गदर्शन आजचं जे सेशन आपण घेणार आहोत त्या माध्यमातून आपण त्या गोष्टी क्लिअर करण्याचा प्रयत्न करत आहे. तर जास्त वेळ न घालवता मी डायरेक्ट सुरुवात करते. सर्वात आधी तुम्हाला तर स्क्रीनवर ऍक्टिव्हिटी शीट दिसत असेल, जो आपला पेपर आहे, राईट. सो याच्यामध्ये बघा, आपला हा जो पेपर जो आहे तो तुम्हाला माहितच आहे की 80 मार्क्सचा आहे. आणि सर्वात पहिलं जे सेक्शन आहे याच्यामध्ये ते आहे लँग्वेज स्टडीचं. लँग्वेज स्टडी हा जो पोर्शन आहे, तसं पाहिलं तर आपली जी ऍक्टिव्हिटी शीट आहे त्याच्यामधला सर्वात सोपा किंवा इझी असा हा पोर्शन आहे, ज्याच्यामध्ये म्हणजे तुमचे जास्तीत जास्त जे 10 मार्काचा तो क्वेश्चन आहे आणि इझिली तुम्ही 10 पैकी 10 मार्क हा जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही कव्हर करू शकता. तर सर्वात पहिला जो तुम्हाला इथे दिसत आहे, याच्या अंतर्गत असे 2 प्रश्न येतात, क्वेश्चन नंबर 1A आणि B. तर हा जो प्रश्न आहे तो टोटल 10 मार्काचा आहे. आणि पहिला जो क्वेश्चन तुम्हाला इथे दिसत आहे, क्वेश्चन नंबर 1A, आणि त्याचं हेडिंग असं असते की डू ॲज डायरेक्टेड, म्हणजे ज्या प्रकारे सूचना दिलेली आहे त्या प्रकारे तो तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करायचा असतो, राईट. मॅडम. आणि येस मॅडम. महेंद्र सर, एक मिनिट थांबा मॅडम. येस, बोला मॅडम, बोला. इको होत आहे तुमचा आवाज, म्हणजे एक मिनिट बंद करतो, त्याच्यामुळे क्लिअरिटी नाही येत आहे आवाजात. येस, आता बंद झाला सर. हा, ओके सर. तर बघा, आता इथं क्वेश्चन नंबर 1 दिसत आहे आपल्याला, डू ॲज डायरेक्टेड. क्वेश्चन नंबर 1A आहे, डू ॲज डायरेक्टेड आहे, म्हणजे सूचनेप्रमाणे आपल्याला तो प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला ब्रॅकेटमध्ये दिसत असेल की अटेम्प्ट एनी 4, म्हणजे कोणतेही 4 क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला एकूण 6 क्वेश्चन्स दिलेले असतात आणि त्याच्यापैकी तुम्हाला कोणतेही 4 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. तर सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो असा आहे, जो सब क्वेश्चन आहे, कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड बाय युझिंग द करेक्ट लेटर. म्हणजे तुम्हाला एक पर्टिक्युलर असे काही 4 वर्ड त्या ठिकाणी दिलेले असणार, त्यामध्ये तुम्हाला काय करायचे आहे तर लेटर फिलअप करायचे आहे त्या ठिकाणी.
लेटर फिलअप करून तो जो वर्ड आहे तो तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे. जसं इथं फर्स्ट वर्ड दिसत आहे तुम्हाला CORER. तर तिथं आपल्याला बघायचं आहे की आता तुम्हाला माहित आहे की A to Z पर्यंत 26 लेटर्स आहेत, अल्फाबेट आहे. तर त्यापैकी एक कोणता ना कोणता वर्ड त्या ठिकाणी येणारच आहे. पण जर आपली रीडिंग जर आपण आपल्या लेसन्सची खूप चांगल्या पद्धतीने केलेली असेल तर कारण हे जे वर्ड्स येतात ते आपल्या लेसन मधलेच असतात, त्याच्यामुळे ते आपल्याला सोडवायला इझी जाते. तुम्हाला फक्त एकच लेटर तिथं फिलअप करायचं आहे. जसं इथं तुम्हाला जर इथं आता तुम्हाला N हा वर्ड जर तुम्ही तिथं लेटर तुम्ही फिलअप केलं तर तिथं काय होणार आहे, कॉर्नर हा वर्ड तयार होणार आहे. त्याच पद्धतीने सेकंड याच्यामध्ये C तुम्ही जर टाकला तर त्या ठिकाणी फोकस हा वर्ड तयार होणार आहे. त्याच्यानंतर थर्ड जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही A टाकला तर हेल्थ हा वर्ड तयार होणार आहे. आणि जो लास्ट वर्ड आहे त्याच्यामध्ये R टाकल्यानंतर ट्रॅफिक हा वर्ड तयार करणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे असे वर्ड्स आहेत जे तुमच्या नजरेखालून ऑलरेडी गेलेले आहेत. त्याच्यामुळे थोडासा विचार करून जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर हा जो प्रश्न आहे तो म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क 2 पैकी 2 मार्क नक्कीच भेटणार. याच्यामध्ये एक छोटीशी टीप आहे. सपोज तुम्हाला जर एखादा वर्ड कम्प्लीट करताच येत नसेल तर सर्वात आधी तुम्ही AEIOU हे स्वर त्याच्यामध्ये टाकून बघायचे आहे. जर तो वर्ड जर तयार झाला, तुम्हाला जर मिनिंग आलं त्या वर्डला, तर तुम्ही त्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. पण हे कधी करायचं आहे की जेव्हा तुम्हाला त्या वर्डचं नेमका वर्ड कोणता हे समजतच नाहीये तेव्हा तुम्ही ही ट्रिक त्या ठिकाणी यूज करायची आहे. आणि व्हॉवेल आपण वापरले तरी वर्ड तयार नाही झाला तर मग बाकीचे जे 21 कन्सोनंट आहे ते 1 by 1 आपण त्या ठिकाणी टाकून बघायचे आणि तो वर्ड जो आहे तो कम्प्लीट करायचा. आता नेक्स्ट जो आपल्याला क्वेश्चन दिसत आहे तो आहे पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. हा पण क्वेश्चन खूप इझी आहे, स्कोरिंग आहे, तुम्ही इझिली तो सॉल्व्ह करू शकता. याच्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावी लागेल. याच्यामध्ये 2 क्वेश्चन्स असतात. फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय असते की A to Z चे इझी असे वर्ड दिलेले असतात जे तुम्हाला A to Z नुसार अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लावायचे राहतात. ज्या प्रकारे इथे दिलेला आहे, फ्रंट आहे, बेगर आहे, एशियंट आहे आणि अर्थ आहे. तर डेफिनेटली तुम्ही A चा वर्ड आधी घेणार, एशियंट फर्स्ट घेणार, बेगर सेकंड घेणार, नंतर ABCDEF, नंतर E चा घेणार, F चा घेणार. हे मग तुम्हाला ABCD तुम्ही म्हणायची आहे, प्रत्यक्षात म्हणा तिथं आणि तो क्वेश्चन सॉल्व्ह करा. कधी कधी काय होतं की कधी कधी आपल्याला वाटते की E आधी येतो, F आधी येतो, त्याच्यामुळे कधी कधी या छोट्याशा क्वेश्चन मध्ये आपली गल्लत होऊ शकते. त्याच्यामुळे हा जो प्रश्न आहे तो केअरफुली सॉल्व्ह करा. आता जो याच्यातलंच दुसरे जे आपल्याला वर्डचा जो सेट दिलेला राहतो, जसं नॉकिंग आहे, किडनॅप आहे आणि निटिंग आहे. याच्यामध्ये आपल्याला बघतो की आपण तिन्ही जे वर्ड आहे ते एकाच लेटरनी K नी स्टार्ट झालेले आहे. मग अशा वेळी काय करायचं तर आपल्याला सेकंड लेटर बघायचं आहे. सेकंड लेटर पण सेम असेल तर आपल्याला थर्ड वर्ड बघावं लागेल आणि अशा पद्धतीने आपल्याला ते अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये ते जे ग्रुप ऑफ वर्ड्स दिलेले आहे ते लावावे लागतील. इथे पण तुम्हाला केअर घ्यावी लागेल. मे बी जर आठवतच नसेल तर ABCD पूर्ण A to Z पर्यंत राईट करून घ्या आणि त्या पद्धतीने तो प्रश्न सॉल्व्ह करा. म्हणजे जास्त जर खूप कन्फ्युज होत असेल तर. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आहे पंक्च्युएट द फॉलोइंग, म्हणजे पंक्च्युएशन मार्क द्यायचे आहे, योग्य विराम चिन्हांचा वापर तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. तर याच्यामध्ये बघा, फर्स्ट सेंटेन्स जर आपण पाहिलं तर तिथे आहे सी स्माइल अ बेगर चेंज माय लाईफ. म्हणजे तिनं आधी स्माइल केलेलं आहे आणि नंतर ती सांगत आहे की एका बेगरनी माझी लाईफ काय केलेली आहे, चेंज केलेली आहे. तर आज सर्वात आधी काय करायचं आहे, जो SHC आहे त्याच्यातला S कॅपिटल करायचा आहे. त्याच्यानंतर स्माइल ऍज इट इज राईट करायचा आहे आणि स्माइल नंतर तुम्हाला काय करायचं आहे, कॉमा द्यायचा आहे. आणि बघा नंतर आणखीन काय करायचं आहे, अ बेगर आहे तर ए जो आहे तुम्हाला कॅपिटल करायचा आहे आणि तिथे इन्व्हर्टेड कॉमा द्यायचा आहे. त्याच्यानंतर चेंज माय लाईफ नंतर लास्टला तुम्हाला फुल स्टॉप द्यायचा आहे आणि इन्व्हर्टेड कॉमा जो आहे तो कम्प्लीट करायचा आहे. तर इथं बघा, हा पंक्च्युएशन मार्कचा जो क्वेश्चन असतो कधी कधी त्याच्यामध्ये एखादा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स राहते तर तुमचं तिथे एक्सक्लेमेशन मार्क आला पाहिजे. त्याच्यानंतर कॉमा देणं महत्वाचं आहे. याच्यामध्ये क्वेश्चन जर असेल तर क्वेश्चन मार्क देणं महत्वाचं आहे. तर या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवणं आवश्यक आहे की जो व्यक्ती बोलत आहे त्याचं सेंटेन्स जे आहे ते तुम्हाला स्पेशली इन्व्हर्टेड कॉमामध्ये राईट करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. तुम्ही जास्तीत जास्त जर तुमच्याकडे जर मॅक्झिमम जर आता हे प्रश्नपत्रिका जमा झालेल्याच असतील, कारण स्कूलमध्ये पण भरपूर पेपर घेतलेले आहे,
तुम्ही एसओ ठाकरेच्या वगैरे सिरीज सॉल्व्ह केल्या असेल किंवा आणखीनही तुम्ही क्वेश्चन्स पेपर सॉल्व्ह केले असेल, तर जसं घारे सरांनी आपल्याला मॅथ्सच्या पेपरमध्ये सांगितलं होतं की तुम्ही पहिला प्रश्न सॉल्व्ह करा आणि प्रत्येक प्रश्नपत्रिकेमधले पहिलेच प्रश्न सॉल्व्ह करून बघा, त्याचा एक सेट तयार करा. त्याच पद्धतीने तुम्ही लँग्वेज स्टडीचे सुद्धा अशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. 5 ते 7 पेपर मधले पंचुएट द फॉलोइंग असेल किंवा आणखीन कोणत्याही पद्धतीचे असेल, ते सगळे प्रश्न तुम्ही एका खाली एक काय करायचे, हे सॉल्व्ह करायचे. त्याच्यामुळे तुमची व्यवस्थित प्रॅक्टिस होऊन जाईल. आफ्टर दॅट त्याच्यातला सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट्स युअर ओपिनियन ऑन द फ्युचर ऑफ द इंडियन बॉक्सिंग आज द इंटरव्ह्यूअर. आता हा क्वेश्चन आहे, क्वेश्चन स्टार्ट झालेला आहे, ज्यांनी विचारलं तो लास्ट आलेला आहे. तर आपलं जे व्हॉट आहे त्याचा डब्ल्यू आपण कॅपिटल केला पाहिजे आणि डब्ल्यूच्या आधी आपण इन्व्हर्टेड कॉमा त्या ठिकाणी द्यायचा आहे. आणि आपला प्रश्न कुठे संपत आहे, त्याच्यानंतर बघा इथे इंडियन आहे, तर इंडियाचा आय जो आहे तो आपल्याला कॅपिटल करावा लागेल. आणि बॉक्सिंग नंतर आपला प्रश्न संपलेला आहे, त्याच्यामुळे बॉक्सिंगच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी क्वेश्चन मार्क द्यावा लागेल आणि इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट करायचा आहे. आणि त्याच्यानंतर आज द इंटरव्ह्यूअर आणि इंटरव्ह्यूअर नंतर आपल्याला फुल स्टॉप द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने हा प्रश्न जो आहे तो तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्याच्यानंतर जो क्वेश्चन नंबर 4 आहे, मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स. म्हणजे तुम्हाला एक त्या ठिकाणी मोठा वर्ड दिलेला असेल, बिग वर्ड दिलेला असेल आणि त्याच्यातून तुम्हाला 4 वर्ड तयार करायचे आहे. पण त्या 4 वर्ड मध्ये जो तुम्ही प्रत्येक वर्ड तयार करत आहे त्याच्यामध्ये मॅक्झिमम 3 लेटर्स त्या ठिकाणी असले पाहिजे. म्हणजे 3 असले पाहिजे, 3, 4 कितीही करू शकता. फक्त तिथे त्या ठिकाणी 2 लेटर्स नसले पाहिजे, याची आपण काळजी घ्यायची आहे. जसं इथं अनबिटेबल हा वर्ड या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे, तर त्याच्यामधून तुम्ही BEAT बीट हा वर्ड तयार करू शकता. त्याच्यानंतर TABLE टेबल हा वर्ड यूज तयार करू शकता. अबेल हा वर्ड यूज करू शकता. EAT ईट हा वर्ड पण त्या ठिकाणी तुम्ही राईट करू शकता. थोडंसं विचार करून हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे की जर तुम्ही व्यवस्थित त्यामधले जर लेटर्स ऑब्झर्व केले तर तुम्हाला नक्कीच त्याच्यातून 3 ते 4 शब्द जे आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी तयार करता येतात. तर हा जो क्वेश्चन आहे ते तुम्हाला खूप इझी जाणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 5 जो आहे, राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. तर तुम्हाला अशा प्रकारची त्या ठिकाणी वेब दिलेली असणार, वेब मध्ये एखादा वर्ड असणार. समजा वॉटर आहे आणि वॉटरशी रिलेटेड वर्ड तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आहे. तर 1 वर्ड ऑलरेडी त्या ठिकाणी दिलेला असतो. यू हॅव टू राईट द 4 वर्ड्स. तुम्हाला 4 शब्द त्या ठिकाणी लिहायचे. तर वॉटरशी रिलेटेड जसं कूल आहे तसंच वॉर्म येणार, WARM किंवा HOT हॉट येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण तिथं DRINK ड्रिंक पण घेऊ शकतो आपण वॉटरसाठी. आणि अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी वॉटरशी रिलेटेड म्हणजे वॉटरशी संबंधित असे जे शब्द आहे ते आपल्याला त्या ठिकाणी भरायचे. फक्त वर्ड असे भरा की ज्याचं स्पेलिंग मिस्टेक नाही झाली पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही एक काळजी या ठिकाणी घेऊ शकता. तुम्हाला हे करायचं आहे की त्या ठिकाणी आपण 3 लेटरचा किंवा 4 लेटरचाच वर्ड लिहिण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून आपली स्पेलिंग मिस्टेक होणार नाही. आणि वेबच्या क्वेश्चन मध्ये तुम्ही असा क्वेश्चन येणार हे कन्फर्म आहे, आपल्याला माहित आहे. तर आपण असं करू शकतो की काही वर्ड्स जे आहेत ते रिपीट होतात प्रत्येक वेळेस. जसं गार्डन आहे, स्कूल आहे, फ्रेंड आहे, त्याच्यानंतर बुक आहे, फॅमिली आहे, मदर आहे. तर हे जे वर्ड आहे याच्याशी रिलेटेड वर्ड आपण तयारच करून ठेवायचे. 5-5, 6-6 वर्ड आपण तयार करून ठेवायचे आणि ज्याच्यामध्ये कमीत कमी 3 किंवा 4 लेटर असले पाहिजे, जेणेकरून आपल्या स्पेलिंग मिस्टेक होणार नाही. कारण याच्यामध्ये जर तुमचा 2 मार्काचा क्वेश्चन आहे आणि जर घाई गडबडीत तुम्ही ते सॉल्व्ह करायला गेले किंवा मोठा शब्द लिहिला तर एखादा लेटर जर तुमचं मिस झालं किंवा इकडचं तिकडे झाले तर हाफ मार्क त्या ठिकाणी कट होतो. आणि अशा पद्धतीने जर 2 बॉक्स मधले वर्ड मध्ये जर काही स्पेलिंग मिस्टेक असेल तर तुमचा टोटल 1 मार्क जाणार. त्याच्यामुळे हा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये जितकं सिंपल वर्ड तुम्हाला राईट करता येतील तितके सिंपल वर्ड किंवा साधे वर्ड लिहिण्याचा तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करा, म्हणजे इझी वर्ड. ओके. तर अशा पद्धतीने वेब सॉल्व्ह करायचे आहे, याची भरपूर प्रॅक्टिस करा. त्यानंतर आता इथं आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन नंबर 6 दिसत आहे. कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स, ऍड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. ही वर्ड चेन तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने येते सर्वांनाच. खूप इझी असा क्वेश्चन आहे. फक्त याच्यामध्ये एकच काळजी घ्यायची आहे की जेव्हा तुम्हाला सांगितले जाते
की नाऊनची वर्ड चेंज करा, तेव्हा ती नाऊनचीच आली पाहिजे, त्याच्यामध्ये सगळे नेमिंग वर्डच आले पाहिजे, म्हणजे सगळे नावच आले पाहिजे. आणि जेव्हा वर्ब म्हणजे क्रियापदच त्या याच्यामध्ये वर्ड चेन मध्ये सगळे क्रियापदच त्या ठिकाणी आले पाहिजेत. कधी कधी काय होते, तुम्ही काही 2 नाऊन लिहिता आणि तिसरं त्या ठिकाणी व्हर्ब लिहून टाकता, किंवा जेव्हा व्हर्बची सांगितलेली असते व्हर्ब मध्ये तुम्ही बाय मिस्टेक कधी कधी तुमचं नाऊन पण तुमच्याकडून राईट केल्या जाते. त्याच्यामुळे या ठिकाणी खबरदारी घ्यायची आहे. जेव्हा नाऊन सांगितलेलं आहे तेव्हा नाऊनच राईट करायचं आहे, म्हणजे नेमिंग वर्डच राईट करायचं आहे. आणि जेव्हा व्हर्ब सांगितलेलं आहे तेव्हा आपल्याला व्हर्ब म्हणजेच क्रियापद राईट करायचं आहे. आणि याचा नियम तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहित आहे की जो लास्ट, आता सपोज ROAD रोड मध्ये लास्ट लेटर आहे डी, तर डी वरून सुरू होणारा तुम्हाला लास्ट जो वर्ड आहे तो स्टार्ट करायचा आहे. डी वरून सपोज आपण डॉल घेतलं, डॉंकी घेतलं, समजा डॉल घेतलं तर लास्ट लेटर आहे एल वरून आपण लॅम्प घेत आहे. मग लॅम्पचा लास्ट लेटर आलं पी वरून आपण पायलट घेत आहे. मग पायलटचा लास्ट वर्ड आला टी वरून आपण टायगर घेत आहे. अशा पद्धतीने आपण ही जी आहे वर्ड वेब स्टार्ट करत आहे. याच्यासाठी एक छोटीशी टीप आहे की तुम्ही असं करायचं आहे की नाऊन जे आहे ते तुम्हाला येतातच. नाऊन जे आहे नावं तुम्ही इझिली राईट करू शकता कोणत्याही थिंगचे वगैरे, पण फक्त व्हर्बचं जे आहे तर मॅक्झिमम तुम्ही असं करायला पाहिजे की A to Z पर्यंत जितके लेटर्स आहेत त्या प्रत्येक लेटरनी स्टार्ट होणारे ऍटलिस्ट तुम्हाला 5 जे व्हर्ब आहे ते तुम्ही राईट करून ठेवायचे आहे, ज्याच्यामुळे तुमचं कुठेही अडणार नाही आणि तुम्हाला ते राईट करता येईल. तर मॅक्झिमम तुम्ही समजा ए नी स्टार्ट होणारे 5 वर्ड, बी नी स्टार्ट होणारे 5 वर्ड, सी नी स्टार्ट होणारे 5 वर्ड्स व्हर्ब्स, अशा प्रकारे A to Z पर्यंत स्टार्ट होणारे, पर्टिक्युलरली झेड किंवा वायचे तुम्हाला तितके जास्त भेटणार नाही, पण बाकीचे तुम्हाला खूप भेटतात. तर त्याची तयारी तुम्ही करून घ्यायची आहे, ज्याच्यामुळे हा जो क्वेश्चन आहे, हा जो वर्ड वेब आपला वर्ड चेंज जी आपण तयार करत आहे, मे बी ती नाऊनची असेल किंवा व्हर्बची असेल, तुम्ही इझिली ती सॉल्व्ह करू शकता. नाऊनच्या बाबतीतही तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. फक्त इझी वर्ड घ्यायचे आहेत 3 लेटर किंवा 4 लेटरचे. मी 3 आणि 4 लेटरवर याच्यासाठी भर देत आहे की आपण जर मोठे शब्द लिहिण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये आपल्या स्पेलिंग मिस्टेक होतात आणि जो आपल्याला भेटणारा मार्क आहे तो पण भेटत नाही. म्हणजे मे बी तुमचा वर्ड करेक्ट असेल पण त्याच्यामध्ये एक जरी लेटर इकडचं तिकडे झाले तर तुमचा मार्क कटतो. त्याच्यामुळं माझं असं म्हणणं आहे की तुम्ही 3 किंवा 4 लेटर वाले इझी वर्डच त्याच्यामध्ये राईट करायला पाहिजे. तर अशा पद्धतीने हे 6 क्वेश्चन होते आणि या 6 पैकी तुम्हाला कोणतेही 4 सॉल्व्ह करायचे आहे आणि तुम्ही तेच प्रश्न सॉल्व्ह करा जे तुम्हाला परफेक्ट येतात, ज्याच्यामुळे तुमचे मार्क कटणार नाही. आता याच्यामध्ये जो आणखी एक क्वेश्चन आहे तो आहे डू ॲज डायरेक्टेड बी नंबरचा जो क्वेश्चन आहे, कारण टोटल आपल्याला माहित आहे की 10 मार्काचा आहे. पहिले जे 4 आहेत ते पाहिले की ते 8 मार्काचे होते, म्हणजे बेचोक 8, आणि आता हा जो बी आहे तो 2 मार्काचा आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला और दिसत असेल. फर्स्ट जे आहे अटेम्प्ट एनी वन, कोणताही एक क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. अटेम्प्ट म्हणजे कोणताही एक सॉल्व्ह करण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. तर ए बघा, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज टू बी नोन ॲज, म्हणजे ही जी फ्रेज दिलेली आहे त्याचा तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे. टू बी नोन ॲज म्हणजे एखाद्या व्यक्ती कशासाठी नावाजलेला आहे किंवा कशासाठी ओळखला जातो. सो जसं इंडिया इज नोन ॲज द पॉवरफुल कंट्री इन द वर्ल्ड, तर अशा पद्धतीने तुम्हाला त्याचा त्या ठिकाणी वाक्यात उपयोग करायचा आहे त्या फ्रेजचा. त्याला और हा क्वेश्चन आहे किंवा दुसरा एक क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. एक तर तुम्ही सेंटेन्स बनवा किंवा मग ऍड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी, तुम्हाला एक सेंटेन्स दिलेलं असेल आणि ते सेंटेन्स जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे, एक्सपांड करायचं आहे, म्हणजे आपल्याला ते वाढवायचं आहे. आता इथे तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे दिस इज द स्कूल. मग दिस इज द स्कूल हे जे सेंटेन्स आहे आपल्याला काय करायचं आहे, एक्सपांड करायचं आहे, वाढवायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी क्लॉज ऍड करायला लागेल. दिस इज द स्कूल वेअर आय स्टडीड, म्हणजे अशा पद्धतीने आपण ते सेंटेन्स कम्प्लीट करू शकतो. किंवा दिस इज द स्कूल विच इज फेमस फॉर द गुड एज्युकेशन, अशा पद्धतीने आपण हे जे सेंटेन्स आहे ते जे आहे ते कम्प्लीट करू शकतो. तर तुम्हाला या 2 पैकी जे इझी जाते ते तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. तर अशा पद्धतीने हे जे 10 मार्क आहे ते लँग्वेज स्टडीचे तुम्ही चांगल्या पद्धतीने कव्हर करू शकता.
त्यानंतर आणखीन आहे एक अटेम्प्ट एनीवन आपल्याला दिसत आहे क्वेश्चन नंबर 2 मध्ये. ऍड प्रिफिक्स ऑर द सफिक्स टू मेक द न्यू वर्ड. तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी 2 वर्ड दिलेले असतात आणि त्याच्यामध्ये एक तर तुम्हाला प्रिफिक्स ऍड करायचा आहे किंवा सफिक्स ऍड करायचा आहे. तर आपल्याला या आधी माहित असणं आवश्यक असते की प्रिफिक्स म्हणजे काय आणि सफिक्स म्हणजे काय. तर प्री म्हणजेच काय, बिफोर म्हणजे जे आधी येतो तो, म्हणजे शब्दाच्या आधी आपल्याला ऍड करावा लागतो तो प्रिफिक्स, आणि शब्दाच्या नंतर जर आपण काही ऍड करत असेल तर दॅट इज द सफिक्स, त्याला सफिक्स म्हणतात. तर आता जे प्रिफिक्स आहे ते प्रिफिक्स मेनली असतात DIS डीस, IN इन, IM इम, MIS मिस, RE री, UN अन, UNDER अंडर, SEMI सेमी. अशा पद्धतीचे हे प्रिफिक्स आहे जे तुम्ही शब्दामध्ये ऍड करू शकता. आणि सफिक्स मध्ये जर आपण पाहिलं तर जसं अबेल आहे, मेंट आहे, त्याच्यानंतर फॉल आहे, AL आहे, ER आहे, DOM आहे, SHEET शीट आहे, LESS आहे. तर अशा प्रकारचे जे सफिक्स आहे ते तुम्ही शब्दाच्या नंतर ऍड करू शकता आणि एक नवीन शब्द त्या ठिकाणी तयार करू शकता. जसं इथं आहे केअर हा वर्ड तुम्हाला दिसत आहे. तर केअर मध्ये तुम्ही काय टाकणार, केअर मध्ये तुम्ही सफिक्स टाकणार का प्रिफिक्स टाकणार. तर केअरचे आपण सफिक्स टाकू शकतो, केअरफुल करू शकतो तिथे आपण, राईट. त्यानंतर हेल्दी हा वर्ड आहे सेकंड वर्ड. हेल्दीला आपण प्रिफिक्स लावू शकतो, जसं अनहेल्दी आपण त्या ठिकाणी तयार करू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला जो प्रिफिक्स किंवा सफिक्स जे आहे ते तुम्हाला पर्टिक्युलरली माहीत करून घ्यावे लागणार आहे. त्याची प्रॅक्टिस तुम्हाला चांगल्या पद्धतीने करावी लागणार आहे की जेव्हा आपण ऍडजेक्टिव्ह बनवत आहे तर आपण कोणते प्रिफिक्स ऍड करायला पाहिजे किंवा कोणत्या वर्डला प्रिफिक्स ऍड करायला पाहिजे, कोणत्या वर्डला सफिक्स ऍड करायला लागेल. याच्यासाठी तुम्हाला मॅक्झिमम प्रॅक्टिस करावी लागेल, स्टडी करावा लागेल, कारण यू नो दॅट प्रॅक्टिस मेक्स द मॅन परफेक्ट. तर अशा पद्धतीने हा प्रिफिक्स आणि सफिक्सचा जो प्रश्न आहे तो तुम्ही सॉल्व्ह करू शकता. हा पण स्कोरिंग आहे, तर 2 मार्कासाठी. येस, नेक्स्ट. तर बघा त्यालाच और हा क्वेश्चन आहे. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड. आता बघा हे 2 आहे. पहिला आहे सफिक्स किंवा प्रिफिक्स लावा, तो एकदम इझी आहे. आणि हे जे आपल्याला सेंटेन्स बनवायचं आहे 2 वर्ड दिलेले असतात आणि त्याचा सुद्धा तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा असतो. जसं एक केअर आहे, वर्डचेच वर्ड खाली आलेले असतात आणि त्याचा तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा असतो. तर केअर आहे, आय टेक, आणि इथं पण सेंटेन्स बनवताना एकदम सिंपल ठेवा. आय टेक केअर ऑफ माय मदर अँड फादर किंवा माय पॅरेंट्स टेक केअर ऑफ मी, म्हणजे माझी आई वडील माझी काळजी घेतात. असं छोटंसं सिंपल सेंटेन्स जरी लिहिलं तरी तुम्हाला त्याचे मार्क्स भेटणार आहे. त्याच्यानंतर हेल्दी वी शुड डू एक्सरसाइज टू बिकम हेल्दी राहण्यासाठी आपण एक्सरसाइज केली पाहिजे. अशा पद्धतीचे सेंटेन्स तुम्हाला इझी सेंटेन्सेस त्या ठिकाणी तुम्ही बनवू शकता. याच्यामध्ये थोडंसं कन्स्ट्रक्शन मध्ये चूक होण्याची शक्यता राहते, मिस्टेक होण्याची शक्यता राहते. त्याच्यामुळे शक्यतो जो पहिला प्रश्न आहे याच्यामधला क्वेश्चन नंबर 1 ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रिफिक्स किंवा सफिक्स ऍड करायचा आहे तो जर सॉल्व्ह केला तर कमी वेळात तो सॉल्व्ह पण होईल आणि तुम्हाला त्याचे मार्क्स पण भेटेल. फक्त ते करेक्ट असलं पाहिजे. तर लँग्वेज स्टडीचा अशा पद्धतीने आपण जे 10 मार्क आहे ते इझिली स्कोअर करू शकतो. फक्त याला तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. पण कधी कधी आपलं ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये कधी कधी मार्क्स सुद्धा याच्यामध्ये आपले कट होऊ शकतात. त्याच्यामुळे केअरफुली हा जो पोर्शन आहे तो आपण सॉल्व्ह केला पाहिजे. आणि याच्यानंतर आपण घेणार आहे तो टेक्स्ट्युअल पॅसेजेस हा आपल्याला 20 मार्क्ससाठी येतात, एकूण 2 येतात. तर पहिल्या याला 10 मार्क असतात आणि दुसऱ्या याला सुद्धा 10 मार्क असतात. असा हा जो 20 मार्काचे आपल्याला 2 टेक्स्ट्युअल पॅसेजेस त्या ठिकाणी येतात. तर बघा याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 2A, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. म्हणजे आपल्याला पॅसेज रीड करायचा असतो आणि ज्या दिलेल्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला काय करायच्या असतात, सॉल्व्ह करायचे असतात. तर पॅसेज रीड, आता टेक्स्ट्युअल पॅसेजचं हे आहे की हे जे पॅसेजेस असतात ते आपल्या टेक्स्टबुक मधूनच आलेले असतात. म्हणजे मॅक्झिमम आपण जे काही लेसन आता सिलेबस मधले जितके काही लेसन्स आपण रीड केलेले आहे, जे आपण शिकलेले आहे त्याच्यामधूनच आलेले असते. त्याच्यामुळं एक गोष्ट महत्वाची आहे टेक्स्ट्युअल पॅसेजच्या बाबतीत अभ्यास करताना, आता तुमच्याकडे वेळ असेल तर रोज आपण ते जे लेसन्स आपल्याला झालेले आहे त्या लेसन्सची आपण मॅक्झिमम रीडिंग करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून त्याच्यामधून येणारे जे वर्ड्स आहे किंवा जे प्रश्न आहे किंवा ट्रू फॉल्स यासारखे सेंटेन्सेस आहे, फिल इन द ब्लँक्स आहे, ते आपल्याला म्हणजे
एकदा वाचल्यानंतरही आपल्याला ते सॉल्व्ह करता आले पाहिजे. त्याच्यामुळे आपले जे लेसन्स आहे त्याची आपली तयारी चांगल्या पद्धतीची असली पाहिजे, कारण 2 पॅसेजेस आपल्याला आपल्या बुकमधूनच येत आहे. आता याच्यातला पहिला जो प्रश्न आहे, राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. तर अशाच पद्धतीचं येतं, एक तर तुम्हाला फिल इन द ब्लँक्स येते, एक ट्रू ऑर फॉल्स येते किंवा ऍग्री ऑर डिसऍग्री येते. अशा पद्धतीचे तुम्हाला प्रश्न येऊ शकतात आणि तो 2 मार्काचा क्वेश्चन असतो. जर तुमचा जर तो लेसन आधीपासून प्रिपेअर असेल तर तुम्ही खालचा पॅसेज न वाचताही ट्रू फॉल्स त्या ठिकाणी देऊ शकता. आणि सपोज तुम्हाला जर कन्फर्म नसेल तर यू हॅव टू रीड द पॅसेज तुम्हाला वाचावाच लागणार. जसं आपल्याला हा जो लेसन आहे आपल्याला, यस, अ लेसन इन अ लाईफ फ्रॉम द बेगर, म्हणजे भिकाऱ्याकडून मीनानी कशा पद्धतीने लेसन शिकला किंवा ती कशा पद्धतीने लाईफमध्ये चेंजेस झाले याच्याबद्दलचा लेसन आहे. आता हा लेसन शाळेत शिकवलेलाही असतो, आपण रीड केलेला असेल तर आपल्याला इझी जाणार. पहिलं सेंटेन्स काय, ट्रू ऑर फॉल्स. मीना चूज बेगर ॲज हर रोल मॉडेल. आपल्याला माहितच आहे की तिनं खरंच हे केलं होतं, त्याला चूज केलं होतं रोल मॉडेल म्हणून. आपण मग काही विचार न करता तिथं त्या ठिकाणी डायरेक्ट ट्रू हे देऊ शकतो. त्याच्यानंतर देर वॉज अ ट्रॅफिक ऑन द रोड. रोडवर ट्रॅफिक होतं का, जेव्हा बेगर आणि त्याची नात जी आहे त्या ठिकाणी खेळत होते, हे आपल्याला माहित आहे, लेसन मध्ये झालेलं आहे. ट्रॅफिक नव्हतं म्हणूनच ते खेळत होते. मग देअर वॉज ट्रॅफिक ऑन द रोड हे सेंटेन्स कसं असणार आहे, रॉंग असणार आहे, फॉल्स असणार आहे. त्याच्यानंतर थर्ड सेंटेन्स बघा, द बेगर अँड द यंग गर्ल taught Meena how to be happy with life as it was. आणि हे सेंटेन्स पण ट्रू आहे. त्याच्यानंतर लास्ट सेंटेन्स बघा, द बेगर अँड द यंग गर्ल वेअर प्लेइंग ऑन द टेरेस. आता आपल्याला पहिल्याच याच्यामध्ये कन्फर्म झालेलं आहे की रोडवर खेळत होते, त्याच्यामुळे डेफिनेटली टेरेसवर जे खेळत आहे ते कसं असणार आहे, सेंटेन्स रॉंग असणार आहे. तर अशा पद्धतीने आपलं लेसन आधीच चांगल्या पद्धतीने जर झालेलं असणार तर आपल्याला हे जे सेंटेन्स आहे ते खूप इझी जाणार आणि हे 2 मार्क आपल्याला म्हणजे जास्त वेळ न जाता पटकन क्लिअर होणार. आणि याच्यासाठी तुम्ही हे करायचं आहे की आधी सेंटेन्स राईट करायचं आहे आणि त्याच्या खाली ट्रू आहे का फॉल्स आहे ते राईट करायचं आहे. आणि सेंटेन्स राईट करताना ही खबरदारी घ्यायची आहे की त्याच्यामध्ये आपलं कोणत्याही प्रकारचं स्पेलिंग मिस्टेक झाली नाही पाहिजे. तर अशा पद्धतीने हा प्रश्न, पहिला जो 2 मार्काचा प्रश्न आहे तो तुम्ही कव्हर करू शकता. नेक्स्ट बघूया आता. नंतर आपल्याला पॅसेज केअरफुली रीड करायचं आहे. आणि या बाबतीत मी जरी तुम्हाला म्हटलं की तुम्ही पॅसेज रीड नाही केला तरी चालते पहिल्या क्वेश्चनच्या बाबतीत, ते तेव्हाच करायचं की जेव्हा तुमचा ऑलरेडी तो लेसन चांगल्या पद्धतीने झाला असेल तर. आणि खालच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला सॉल्व्ह करायच्या आहे त्याच्यासाठी तुम्हाला पॅसेज रीड करणं आवश्यक आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे, अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस ऍज पर द सिक्वेन्स ऑकर्ड इन द पॅसेज. आणि हे पण आपलं जर आपण लेसन आधीच चांगल्या पद्धतीने वाचलेला असेल तर हा जे आपल्याला जे सेंटेन्सेस आहे ते सिक्वेन्सनी लावायचे, म्हणजे घटनाक्रम आपल्याला व्यवस्थित लावायचा आहे की पहिली घटना कोणती घडली, दुसरी घटना कोणती, तिसरी, चौथी, अशा पद्धतीने आपल्याला ते जे जसं आपण मॅथमध्ये नंबर्स अल्फाबेटिकल ऑर्डर एनी लावतो, कशाने असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डरनी लावतो, तशा प्रकारे आपल्याला असेंडिंग म्हणजे चढत्या क्रमाने कशा पद्धतीने घटना घडत गेल्या ते राईट करायचे आहे. तर या ठिकाणी तुम्हाला 4 सेंटेन्सेस दिलेले असतात आणि ते तुम्हाला व्यवस्थित घटनाक्रमानुसार सिक्वेन्सनुसार लावायचं राहते. तर पहिलं काय घडलं असणार, तर अशा पद्धतीने हा जो क्वेश्चन आहे तो तुम्ही सॉल्व्ह करू शकता. याच्यासाठी पॅसेज जो आहे तो व्यवस्थित तुम्ही रीड करा आणि त्यानुसार त्याचा सिक्वेन्स लावा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. यस, आता या ठिकाणी तुम्हाला काही सिनॉनिम्स दिलेले आहे, म्हणजेच मिनिंग वर्ड्स दिलेले आहेत. मिनिंग वर्ड्सच्या तुम्हाला या ठिकाणी पेअर लावायचे आहे. हाही क्वेश्चन तुम्हाला 2 मार्काचा असतो आणि अशा पद्धतीचे क्वेश्चन टेक्स्टुअल पॅसेजमध्ये येतातच डेफिनेटली. तर याच्यासाठी तुम्ही हे करू शकता की जेव्हा तुम्ही लेसन रीड करत आहे, तयारी करत असताना, आता जेव्हा तुम्ही स्टडी कराल आपल्या इंग्लिशच्या पेपरसाठी, जेव्हा तुम्ही लेसन रीड करत आहे ऍट दॅट टाइम तुम्हाला काय करायचं आहे की राईट साईडला किंवा जे मार्जिन मध्ये जे वर्ड्स दिलेले राहतात, फ्रेजेस दिलेले राहतात, ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने वाचायचे आहे. ते पाठ करण्याचा प्रयत्न करायचा आहे की ऍटलिस्ट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे, ज्याच्यामुळे तुमचे हे जे मिनिंग वर्डचे जे 2 मार्क आहे ते या ठिकाणी कव्हर होऊ शकतील. जसं इथं पॅराडाईस आहे, जेस्ट आहे, ऍस्पेक्ट आहे आणि ड्रेंच आहे. तर त्याच्यासाठी मग पॅराडाईस म्हणजे काय तर हेवन, जसं मग काही याच्यात संदर्भ पण लागतात की त्यांना
मग तो असं वाटत होतं की तो बेगर आणि त्याची नाक पॅराडाईस मध्ये आहे, म्हणजेच हेवन मध्ये आहे. त्याच्यानंतर झेस्ट आहे. झेस्ट मध्ये काय आहे तर इंथुथियाझम आहे. त्याच्यानंतर असेट म्हणजेच काय तर व्हॅल्युएबल थिंग आहे. आणि ड्रेंच म्हणजे काय तर वेट आहे. आपल्याला माहित होते की तो भिकारी आणि त्याची नाक टोटली ड्रेंच झालेले होते, वेट झालेले होते. तर हे जर रीडिंग म्हणजे तुम्हाला माझं म्हणणं आहे की टेक्स्च्युअल पॅसेजचे मॅक्झिमम मार्क तुम्हाला जर कव्हर करायचे असेल, 20 मार्क आहे, कमी मार्क नाही आहे, 20 मार्क आपल्याला कव्हर करायचे आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त तुमचे जे लेसन्स आहे त्याच्या रिडिंगवर भर द्या. तर नेक्स्ट जो आहे तो क्वेश्चन नंबर A4 जो दिसत आहे, डू ॲज डायरेक्टेड. परत हा 2 मार्कासाठी असणार आहे. याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये ज्या प्रकारे सूचना दिलेली असेल त्या प्रकारे तुम्हाला तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. दे वेअर टोटली ड्रेंच अँड हॅपी. रिराईट द सेंटेन्स युझिंग नॉट ओनली बट ऑल्सो. नॉट ओनली बट ऑल्सोचा या ठिकाणी तुम्हाला यूज करायचा आहे. दे वेअर नॉट ओनली ड्रेंच बट ऑल्सो हॅपी. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे की हा जो आहे दे वेअर टोटली ड्रेंच अँड हॅपी, याच्यामध्ये तुम्हाला नॉट ओनली बट ऑल्सो हे वापरायचं आहे आणि ते सेंटेन्स जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी कम्प्लीट करायचं आहे. आता याच्यामध्ये आणखीन कोणकोणत्या पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात, त्याच्यामध्ये तुम्हाला नो सुनर दॅन, ॲज सून ॲज अशा पद्धतीचे पण सेंटेन्स बनवा किंवा तयार करा. अशा पद्धतीचा क्वेश्चन या ठिकाणी येऊ शकतो. त्याच्यानंतर बी नंबरचं सेंटेन्स, सेकंड सेंटेन्स बघा. द बेगर अँड द यंग गर्ल वेअर प्लेइंग ऑन द रोड. तर या ठिकाणी रिराईट द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तर तुम्हाला आधी वरचा जो म्हणजे जे सेंटेन्स दिलेलं आहे ते तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये राईट करायचं. तर आधी तुम्हाला वरच्या सेंटेन्स टेन्स बघायला लागेल की जे आपल्याला जे दिलेलं सेंटेन्स आहे त्याचा टेन्स कोणता आहे. तर आपल्याला इथं यंग गर्ल्स वेअर प्लेइंग, तर त्याच्यामुळे आपल्याला इथं दिसत आहे की पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. पास्ट कंटिन्युअस टेन्स आहेच ऑलरेडी. फक्त आपल्याला काय करायचं आहे, पास्टचं आपल्याला प्रेझेंट करायचं आहे. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये काय बघत आहे आपण, द बेगर अँड द यंग गर्ल वेअर. वेअर म्हणजे प्युरल आहे, प्युरल हेल्पिंग वर्ब आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथे काय घ्यावं लागणार आहे, प्रेझेंट टेन्स मधलं हेल्पिंग वर्ब कोणतं असणार आहे, आर असणार आहे. त्याच्यामुळे तिथं आर टाकल्यानंतर ते सेंटेन्स तुमचं कम्प्लीट होणार आहे. द बेगर अँड द यंग गर्ल आर प्लेइंग ऑन द रोड. अशा पद्धतीने तुम्ही हे सेंटेन्स कम्प्लीट करू शकता. टेन्स मध्ये तुम्हाला इथं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स करायला सांगितलेलं आहे, कधी तुम्हाला फ्युचर कंटिन्युअस टेन्स करायला सांगतील किंवा नुसतं सिंपल प्रेझेंट टेन्स करायला सांगतील किंवा नुसतं सिंपल फ्युचर टेन्स करायला सांगतील. तर ते त्या पद्धतीची तयारी आपली झालेली असली पाहिजे डू ॲज डायरेक्टेड साठी. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा क्वेश्चन आहे पर्सनल रिस्पॉन्सचा जो क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. 2 मार्कासाठी हा क्वेश्चन येतो. हु इज युअर रोल मॉडेल आणि वाय. जसं आपण हा जो लेसन पाहिलेला आहे, मीनाचा लेसन पाहिलेला आहे की तिनं त्या भिकाऱ्याला किंवा त्या बेगरला रोल मॉडेल म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला इथं प्रश्न विचारलेला आहे की तुमचा रोल मॉडेल कोण आहे. मग मे बी तुमच्या टीचर तुमचे रोल मॉडेल असू शकतात, मे बी तुमचे फादर, ब्रदर, एखादा रिलेटिव्ह किंवा मे बी एखादा लीडर पण तुमचा काय राहू शकतो, रोल मॉडेल राहू शकतो. तो तुम्हाला राईट करायचं. हु इज म्हणजे काय, तिथं तुम्हाला प्रश्न विचारलाय, त्या पर्सनचं नाव तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये 2 क्वेश्चन दिसत आहे आपल्याला, हु इज युअर रोल मॉडेल आणि वाय. म्हणजे एक मार्क आहे हु साठी आणि 1 मार्क आहे वाय साठी. आता सपोज तुम्ही असं राईट केलं की माय फादर इज माय रोल मॉडेल, माझे वडील माझे रोल मॉडेल आहेत. हुच्या जागी काय टाकत आहे, माय. इजच्या जागी काय टाकत आहे, फादर. माय फादर आणि परत हेल्पिंग वर्ब घेत आहे इज. माय फादर इज माय रोल मॉडेल. हा झाला तुम्हाला याचा 1 मार्क भेटणार, राईट. आणि आता जो वाय आहे, मग तुमचे फादर तुमचा रोल मॉडेल का आहे, तर काय लिहिणार तिथं, सिंपल मध्ये घ्या. माझं जास्तीत जास्त भर याच्यावरच आहे की सगळे सेंटेन्सेस आपले सिंपल असले पाहिजे. माय फादर इज माय रोल मॉडेल बिकॉज ही इज व्हेरी हार्ड वर्किंग. खूप हार्ड वर्किंग आहे. ही इज ऑनेस्ट, ते ऑनेस्ट आहे. एव्हरीवन रिस्पेक्ट हिम, सगळेजण त्यांचा रिस्पेक्ट करतात. तर अशा पद्धतीने सोपे छोटे छोटे सेंटेन्सेस लिहून हा जो 2 मार्काचा जो प्रश्न आहे तो तुम्ही कव्हर करू शकता. त्याच्यानंतर रीड द पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. बघा B1 क्वेश्चन आहे आणि हा पण जो आहे म्हणजे हे टेक्स्ट्युअल पॅसेजच आहे की आणि आपण पहिल्या पॅसेजसाठी जी स्ट्रॅटेजी यूज केलेली आहे त्याच पद्धतीने आपल्याला हा जो दुसरा पण टेक्स्ट्युअल पॅसेज आहे तो आपण त्याच पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की क्वेश्चन पॅसेजच्या स्टार्टिंगचा जो हा जो क्वेश्चन दिसत आहे B1,
त्याच्यामध्ये तुम्हाला मे बी ट्रू फॉल्स येऊ शकते, राईट रॉंग म्हणजेच ट्रू फॉल्स येऊ शकते, ऍग्री डिसऍग्री किंवा फिल इन द ब्लँक्स. तर या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स आलेले आहे. इज अ वॉक इन द डार्क. त्याच्यानंतर वी कांट गेट एनिथिंग आउट, लाईफ इज समथिंग लाईक वी नो हाऊ टू गो अबाउट इट. आता हा जो पॅसेज आहे, हा पॅसेज कोणत्या लेसन मधला आहे हे आपल्याला आठवलं पाहिजे. बी स्मार्ट मधला आय थिंक हा लेसन आहे, जो पोर्शन आहे. येस सर, पॅसेज प्लीज. येस, एक मिनिट. हा दिसतोय. येस. तर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे की तुम्हाला हा जो आहे, एक तर तुम्ही जर लेसन आधी तुमचा चांगल्या पद्धतीने झालेला असेल तर तुम्ही त्या फिल इन द ब्लँक्स मनाने करू शकता. आणि सपोज आठवतच नसेल, कारण काही जे असे लेसन्स राहतात, जसं स्टोरी आपल्याला इझिली आठवते, जशी मीनाची स्टोरी असेल किंवा इन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड वगैरे असेल, अशा ज्या स्टोरीज आहेत ते आपल्याला इझी आठवतात. पण अशा पद्धतीचं जिथं डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग असते तर त्या ठिकाणी मे बी आपल्याला थोडंसं कन्फ्युजन होऊ शकते. त्याच्यामुळे अशा ठिकाणी आपण काय केलं पाहिजे, तो पॅसेज जो आहे तो क्लिअरली आपण रीड केला पाहिजे, समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि नंतर जो पहिला जो 2 मार्काचा जो क्वेश्चन आहे, ज्या फिल इन द ब्लँक्स आहे ते आपण काय केल्या पाहिजे, फिलअप केल्या पाहिजे. तर अशा पद्धतीने तो 2 मार्काचा जो क्वेश्चन आहे तो आपण सॉल्व्ह करू शकतो. त्याच्यानंतर बघा, मी डिटेलमध्ये सांगितले नाही कारण पहिल्याच पॅसेजला मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या. त्याच्यानंतर बघा, कम्प्लीट द वेब. आता कम्प्लीट द वेब हा म्हणजे आधी आपण जी लँग्वेज स्टडीमध्ये जी वेब आपण सॉल्व्ह केली होती ती इझी होती. का इझी होती, तर कारण आपल्याला फक्त त्या ठिकाणी वर्ड राईट करायचे होते. पण या ठिकाणी जो आपण वेब जी राईट करत आहे त्याच्यामध्ये आपल्याला जो संदर्भ घ्यायचा आहे तो पूर्णपणे त्या पॅसेजचा संदर्भ घ्यायचा आहे. पॅसेजमध्ये काय दिलेलं आहे त्याच्यात राईट करायचं आहे. आता इथे दिलेलं आहे व्हॅल्युएबल्स दॅट स्पार्क ऑफ द इमॅजिनेशन अँड इनकरेजेस अस. म्हणजे आपल्याला इनकरेज करणाऱ्या कोणत्या थिंग्स आहेत ते आपल्याला त्याच्यासाठी पॅसेज व्यवस्थित रीड करायचा आहे. आणि या चारही जे आपल्याला हे दिसत आहे बॉक्सेस, त्याच्यामध्ये त्या 4 थिंग्स जे आपल्याला त्या आहेत त्या राईट करायच्या, त्याच्यासाठी तुम्हाला पॅसेज रीड करायचा आहे. ओके, नेक्स्ट बघूया आपण. तर याच्यामध्ये B3 जो आहे तो दिसत आहे. इथं या ठिकाणी तुम्हाला अपोजिट वर्ड्स राईट करायचे असतात. जसं रॉंग अपोजिट काय असणार, डिक्रीज अपोजिट काय असणार, डिस्करेज अपोजिट, लाईट अपोजिट, रॉंग अपोजिट राईट, डिक्रीजचं काय करणार ते इन्क्रीज करणार, डिस्करेज, करेज, लाईट. ओके, लाईटचे 2 अर्थ होतात. लाईट अपोजिट हेवी पण होऊ शकते. ठीक आहे, तर तुम्हाला तिथं अपोजिट वर्ड तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त वर्ड व्होकॅब्युलरी तुम्हाला या ठिकाणी वाढवावी लागेल. तुम्हाला मिनिंग वर्ड्स आले पाहिजे, तुम्हाला अपोजिट वर्ड्स पण आले पाहिजे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. त्याच्यानंतर B4 हा जो क्वेश्चन आहे, डू ॲज डायरेक्टेड. यामध्ये तुम्हाला येस ग्रामरशी रिलेटेड क्वेश्चन असतात. वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेज. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी अंडरलाईन करायचं आहे. आणि इन्फिनिटिव्हची आपल्याला एक्झॅक्ट माहित पाहिजे की इन्फिनिटिव्ह कशाला म्हणायचं. की आपल्याला सगळ्यात सोपी पद्धत आपण पाहतो की जिथं टू येतो आधी, वर्बच्या आधी, ते काय आहे तर इन्फिनिटिव्ह आहे. तर त्याच्यामुळे हे इझी जाते. पण कधी कधी असं होते की त्या ठिकाणी टू नसतो, तेव्हा आपल्याला तो जो इन्फिनिटिव्ह आहे तो कशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचा हे आपल्याला माहित असलं पाहिजे. जसं वी नीड टू ब्रिंग द इमेज, टू ब्रिंगला आपल्याला काय करायचं, वी हॅव टू अंडरलाईन इट. आणि हे सेंटेन्स ऍज इट इज तुम्हाला तिथे पेपरमध्ये तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये लिहावं लागेल. आणि त्या टू ब्रिंगला तुम्हाला काय करायचं आहे, अंडरलाईन त्या ठिकाणी करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे बी, द नेक्स्ट स्टेप शुड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक. आता चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. आता तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन टॅग त्या ठिकाणी यूज करायचा आहे, ज्याला तुम्ही ऍड क्वेश्चन टॅग या नावाने चांगल्या पद्धतीने ओळखता. तर सगळ्यात आधी याच्यामध्ये बघायचं की हेल्पिंग वर्ब कोणता आलेला आहे. तर याच्यामध्ये शुल्ड हे वर्ब आलेलं आहे. हेल्पिंग वर्ब किंवा मॉडल ऑक्झिलरी आपण म्हणतो ते आलेलं आहे त्या ठिकाणी. मग आपल्याला जो क्वेश्चन विचारायचा ते शुल्ड आपल्याला त्या ठिकाणी यूज करायचा आहे. नेक्स्ट स्टेप याच्यामध्ये कोणती की आपल्याला बघायला लागेल की सेंटेन्स कशा पद्धतीचा आहे, पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे का निगेटिव्ह सेंटेन्स आहे. कारण आपल्याला माहित आहे की सेंटेन्स जर पॉझिटिव्ह असेल तर आपला जो टॅग आहे तो निगेटिव्ह असला पाहिजे, आणि निगेटिव्ह असेल तर तो पॉझिटिव्ह असला. तर शुल्ड म्हणजे इथं पॉझिटिव्ह आहे, तर आपल्याला काय घ्यायचं आहे, मग
शुल्ड इट आपण घेणार नाही, आपल्याला काय घ्यावं लागणार आहे, शुल्डंट इट. प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला हेल्पिंग वर्ब बघावं लागेल, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे बघावं लागेल आणि त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी टॅग द्यावा लागेल. कधी कधी असं होतं की त्याच्यामध्ये हेल्पिंग व्हर्बच नसते, मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे, तर आपण टेन्स पाहायला पाहिजे किंवा डू किंवा डीडनी आपण ते करू शकतो. प्रेझेंट टेन्स असेल तर डू आणि पास्ट टेन्स असेल तर डीडनी आपण क्वेश्चन त्या ठिकाणी क्वेश्चन टॅग तयार करू शकतो. तर अशा पद्धतीने हे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट जो आहे तो आहे पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन या ठिकाणी दिसत आहे. राईट एनी 4 क्वालिटीज ऑफ अ सक्सेसफुल पर्सन. आता तुमचा जर हा लेसन खूप चांगल्या पद्धतीने झाला असेल तर मग सक्सेसफुल पर्सनच्या क्वालिटीज तुम्हाला या ठिकाणी राईट करायच्या. 4 क्वालिटीज नंबरिंग देऊ शकता 1 2 3. हार्ड वर्किंग असतो, ऑनेस्ट असतो. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी, किंवा तुम्ही सेंटेन्स बनवू शकता कसं, सक्सेसफुल पर्सन्स आर हार्ड वर्किंग, सक्सेसफुल पर्सन्स आर दे ड्रीम बिग, दे वर्क ॲज दे थॉट, म्हणजे जसा विचार करतात तसं ते वर्क करतात. दे आर ऑनेस्ट, ते प्रामाणिक असतात. दे टेक द रिस्क, ते रिस्क घेतात. अशा पद्धतीने किंवा मग एक तर सेंटेन्स बनवून राईट किंवा नंबरिंग 1 2 3 4 अशा प्रकारे तुम्ही तो जो क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करू शकता. नंबरिंग देऊन जर क्वालिटीज जर नुसत्या राईट करायच्या तर 1 2 3 4 अशा राईट करा आणि तुम्हाला त्याचे 2 मार्क भेटून जातात. किंवा तुम्ही सेंटेन्स जे तुम्हाला 2 पैकी इझी जाते त्या ठिकाणी तुम्ही त्या राईट करू शकता. तर अशा पद्धतीने पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके, अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही जे टेक्स्टुअल पॅसेजेस आहे 20 मार्काचे ते त्या ठिकाणी कव्हर करू शकता. ग्रामरचे सगळे क्वेश्चन्स डू ॲज डायरेक्टेड मध्ये आपण कोणकोणते आलेले आहे ते पाहिलेले आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला डू ॲज डायरेक्टेड मध्ये तुम्ही ॲज सून ॲज, नो सूनर दॅन, त्याच्यानंतर दॅट, इफ, मेक द निगेटिव्ह सेंटेन्स, मेक द पॉझिटिव्ह सेंटेन्स, ॲफर्मेटिव्ह आपण ज्याला म्हणतो अशा पद्धतीचे पण येतात. अनलेसचा यूज करा, अशा पद्धतीचेही तुम्हाला त्या ठिकाणी येऊ शकतात. सर, येस मॅडम. हा येस बोला मॅडम. हा सर, पोएम ऍप्रिसिएशन जे आहे ते मॅडम घेणार आहेत. हा, आय थिंक येस संध्या मॅडम तुम्ही घेणार आहात ना ते, कसं काय पोएमचं ॲप्रिशिएशन? फक्त ते नॉन टेक्स्टुअल पॅसेज राहिलेलं आहे सर, याच्यानंतर आहे ते. ठीक आहे मग तो लावतो नॉन टेक्स्च्युअल तो पॅसेज. लावून द्या, नंतर मॅडम करतात ओके, कंटिन्यू. येस मॅडम. येस, तर या ठिकाणी सेक्शन 4 मध्ये नॉन टेक्स्टुअल पॅसेज म्हणजे हा जो पॅसेज आहे तो बुकच्या बाहेरचा असेल, म्हणजे तो आपल्या सिलेबसच्या बाहेर असेल, पण मे बी इझीच असतो हा पण तुम्हाला इथे यस 10 मार्क्स साठी येणार आहे. तर याच्यासाठी पण आता हा जो नॉन टेक्स्टुअल पॅसेज असतो जो बुकच्या बाहेरून आलेला असतो, त्याच्यामुळं पहिला जो आपण A1 क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला तो पॅसेज जो आहे तो केअरफुली काय करावा लागणार आहे, रीड करावा लागणार आहे, वाचावा लागणार आहे, नंतर आपण ते कम्प्लीट करणार. जसं जयपूर वॉज फाउंडेड बाय, तर जयपूर जे नावाची जी सिटी होती ती कोणी म्हणजे सगळ्यात आधी त्याची स्थापना केली किंवा कोणी बांधली, फाउंडेड बाय, तर त्याचं नाव आपल्याला त्या ठिकाणी शोधावं लागेल. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, तो जो लेसन आहे तो तुम्हाला रीड करावा लागेल. यस, त्याच्यानंतर सेकंड जे आहे इज द फर्स्ट इंडियन हेरिटेज सिटी. मग जयपूर जर सेकंड असेल तर मग फर्स्ट सिटी कोणती होती, आय थिंक बँगलोर त्या ठिकाणी दिलेला आहे, अहमदाबाद दिलेला आहे त्या ठिकाणी. तुम्हाला तो जो पॅसेज आहे तो चांगल्या पद्धतीने रीड करून ती जी सेकंड ब्लँक आहे ती त्या ठिकाणी फिलअप करावी लागणार. थर्ड जे आहे डिक्लेअर जयपूर ॲज द वर्ल्ड हेरिटेज सिटी म्हणून त्याला कोणी डिक्लेअर केलेलं आहे, तर युनेस्कोने त्या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे. तुम्ही जेव्हा हा पॅसेज नीट वाचाल त्या ठिकाणी तुम्हाला समजेल की कोणत्या याच्यामध्ये कोणती जी आहे वर्ड आहे तो आपल्याला फिलअप करायचा आहे. आणि हे फिल इन द ब्लँकचा क्वेश्चन आपण जेव्हा सॉल्व्ह करत आहे तेव्हा आपण याच्यामध्ये जे वर्ड दिले, जसं जयपूर वॉज फाउंडेड बाय, हा जो पूर्ण सेंटेन्स आहे ते आपण या पॅसेजमध्ये शोधण्याचा प्रयत्न करायचा की ते सेंटेन्स नेमकं कुठे आहे, आणि त्या सापडल्यानंतर आपल्याला नक्कीच त्याच्यानंतरचा जो वर्ड आहे तो आपल्याला सापडून जातो आणि आपण तो वर्ड त्या ठिकाणी, जसं इथं या ठिकाणी यस
तुम्हाला पॅसेजमध्ये शोधायचं आहे आणि ते तिथे राईट करायचं आहे. दुसरं जो आहे इज द फर्स्ट इंडियन हेरिटेज सिटी, पहिली इंडियन हेरिटेज सिटी कोणती होती, तर त्याच्यासाठी तुम्हाला कोणतं सेंटेन्स शोधावं लागेल, द फर्स्ट इंडियन हेरिटेज सिटी कुठे आहे ते तुम्हाला शोधावं लागेल आणि तो जो वर्ड आहे तो तिथे राईट करावा लागेल. तर अशा पद्धतीने हा जो आहे फिल इन द ब्लँक्स असेल, राईट रॉंग असेल किंवा ॲग्री डिसॲग्री असेल, तर हे जे क्वेश्चन आहे ते तुम्ही काय करायचं आहे, हा पॅसेज तुम्हाला केअरफुली रीड करायचा आहे. त्या सेंटेन्स मधले वर्ड्स तुम्हाला काय करायचे आहे की बघायचे आहे की पॅसेजमध्ये नेमके कुठे आलेले आहे आणि तुम्हाला ते त्या ठिकाणी राईट करायचे आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता हा A2 जो क्वेश्चन दिसत आहे, व्हॉट डज द युनेस्को सीक टू, व्हॉट इज इट कन्सिडर्ड टू बी. आता युनेस्को हा लेसन, युनेस्को आपल्याला थोडंफार झालेलं पण आहे, युनेस्को माहिती पण आहे आपल्याला, आपल्या याच्यामध्ये झालेली आहे, वर्ल्ड हेरिटेज मध्ये आपण घेतलेली आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, मग युनेस्को काय कशासाठी प्रसिद्ध आहे ती, किंवा ती काय, तिचं नेमकं वर्क काय ते तुम्हाला हा डिस्क्रिप्टिव्ह, म्हणजे तिथे तुम्हाला काहीतरी डिस्क्रिप्टिव्ह असे 2 ते 3 सेंटेन्सेस तुम्हाला त्या ठिकाणी राईट करायचे आहे. व्हॉट इज इट कन्सिडर्ड टू बी, म्हणजे याचं जे काम आहे, याचं जे वर्क आहे युनेस्कोचं, त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं, राईट करावं लागेल. किंवा सीक टू हा वर्ड तुम्ही तिथे पॅसेजमध्ये शोधा, त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला जर तिथे काही दिसत असेल, पॅसेज जेव्हा तुम्ही व्यवस्थित वाचाल तेव्हा तुम्हाला नक्कीच त्या संदर्भातली जी माहिती आहे, युनेस्कोचं एक्झॅक्ट वर्क काय, ते कशा पद्धतीने, त्याचे जे सिलेक्शन क्रायटेरिया वगैरे काय आहे, त्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला ती त्या ठिकाणी भेटून जाईल आणि तुम्हाला तिथे राईट करायची आहे. त्याच्यानंतर A3 जो क्वेश्चन आहे, फाइंड एनी 4 ऍडजेक्टिव्ह फ्रॉम द पॅसेज. पॅसेज मधले कोणतेही तुम्हाला जे 4 ऍडजेक्टिव्ह आहे ते तुम्हाला शोधायचे आणि राईट करायचे आहे. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, मग आपल्याला सर्वात आधी माहित पाहिजे की ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय. तर ऍडजेक्टिव्ह इज अ वर्ड विच टेल्स अस मोर अबाउट नाउन, म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जो आहे तो नाउन. जसं आपण पिंक सिटी, आता सिटी काय झालं, नाउन झालं, पिंक काय झालं, ऍडजेक्टिव्ह झालं. तर आपण त्या ठिकाणी पिंक हे काय करू शकतो, ऍज अ ऍडजेक्टिव्ह म्हणून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपल्या लेसन मध्ये जे एखाद्या नाउनला डिस्क्राईब करणारा जो वर्ड आहे तो त्या ठिकाणी आपण राईट केला पाहिजे. तर त्याच्यानंतर डू ॲज डायरेक्टेड आहे. डू ॲज डायरेक्टेड मध्ये मी यस, ग्रामर रिलेटेड क्वेश्चन्स येणार त्या ठिकाणी. आता इथे बघा, डू ॲज डायरेक्टेड मध्ये फर्स्ट जो आहे, जयपूर वॉज फाउंडेड बाय द सवाई जय सिंग सेकंड. आता हा आहे चूज द करेक्ट व्हॉइस, म्हणजे आता इकडे बघा, आपल्याला इथं चेंज द व्हॉइस तुम्हाला माहित असेल, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. तर आपल्याला या ठिकाणी व्हॉइस, आपल्याला करेक्ट जो व्हॉइस आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. आता सगळ्यात आधी आपल्याला ओळखावं लागेल की जो सेंटेन्स दिलेला आहे त्याच्यामध्ये नेमका कोणता व्हॉइस आहे. जयपूर वॉज फाउंडेड बाय सवाई जयसिंग सेकंड, बरोबर आहे. म्हणजे इथं बाय आला म्हणजेच काय, हे कोणता व्हॉइस आहे, पॅसिव्ह व्हॉइस असणार आहे, बरोबर आहे. मग आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइस, यस, पॅसिव्ह व्हॉइसचं, ऍक्टिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स आपल्याला शोधावं लागणार आहे. सवाई जयसिंग सेकंड फाउंडेड जयपूर. तर अशा पद्धतीने आपण जे आहे ते करेक्ट आहे, हे जे बी नंबरचं जे सेंटेन्स आहे ते आपण त्या ठिकाणी करेक्ट करू शकतो. त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंडिया हॅज प्रपोज अ नॉमिनेशन फॉर जयपूर. आता हा WH क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी तयार करायचा आहे. म्हणजे WH क्वेश्चन म्हणजे किंवा व टाईप क्वेश्चन आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन तयार करायचा असतो आणि जो अंडरलाईन केलेला पार्ट आहे किंवा पोर्शन आहे ते आपला आन्सर आलं पाहिजे. आता WH मध्ये काय काय येते, मग व्हॉट येते, व्हेन येते, व्हेअर येते, हू येते, हुज येते, बरोबर आहे. हाऊ पण त्याच्यामध्ये येते. तर मग नेमका अ नॉमिनेशन फॉर जयपूर, तर मग इथं नेमकं तुम्ही काय घेणार, इंडिया हॅड प्रपोज अ नॉमिनेशन फॉर जयपूर. मग आता हॅड आहे, व्हॉट डिड इंडिया प्रपोज फॉर. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, तिथं क्वेश्चन तयार करायचं आहे. मग हू येते का तिथं, तर हू येणार नाही. व्हॉट येते का, व्हेअर येते का. तर अशा पद्धतीने तुम्हाला एक एक वर्ड ते टाकून बघायचं आहे. आणि तुम्हाला रूल माहित आहे की समजा नाऊन आलं तर आपण हूचा यूज करत आहे, प्लेस जर आलं तर आपण व्हेअरचा यूज करत आहे. तर अशा पद्धतीने WH क्वेश्चन तुम्ही त्या ठिकाणी काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे.
त्याच्यानंतर इथे पण तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन दिसत आहे, डू यू लाईक टू व्हिजिट द हिस्टॉरिकल प्लेसेस आणि वाय. याच्यामध्ये पण दोन क्वेश्चन आहे, मेन क्वेश्चन आणि सब क्वेश्चन. डू यू लाईक टू व्हिजिट द हिस्टॉरिकल प्लेसेस? यस आय लाईक टू व्हिजिट द हिस्टॉरिकल प्लेसेस. आता तुम्ही सपोज यस लिहिलं मला आवडते आणि मग वाय का आवडते, तर मग काय लिहिताय तुम्ही? Yes, I like to visit the historical places because it tells us about our history. कारण हे आपल्याला आपल्या हिस्ट्री बद्दल सांगते, किंवा these places are wonderful to see. They are very good to see. It gives us lot of information. It tells us about the history of our country. अशा पद्धतीचे सेंटेन्सेस तुम्ही त्या ठिकाणी राईट करू शकता. आणि सपोज तुम्हाला नो जरी लिहायचं असलं तरी तुमचं करेक्ट असणार. Do you like to visit historical places? No, I don't like to visit historical places. Why? मग वायचं पण आन्सर द्यावं लागेल. तर मग का नाही आवडत त्याचं कारण तुम्हाला सांगा लागेल. बिकॉज दे आर व्हेरी ओल्ड, दॅट्स वाय आय डोंट लाईक देम. अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. सोपं लिहा तिथे, म्हणजे मार्क्स तुमचे कट होणार नाही. आणि याच्यामधला जो बी क्वेश्चन राहतो तो राहतो समरी रायटिंगचा. समरी रायटिंग मध्ये काय करायचं? रीड द पॅसेज गिव्हन इन 4A, म्हणजे जो पॅसेज दिलेला आहे वर्ल्ड हेरिटेजचा, मगाशी आपण जयपूर सिटीचा जो घेतलेला आहे, तर तो पॅसेज आपल्याला काय करायचा आहे, त्याची समरी आपल्याला राईट करायची आहे. समरी राईट करत असताना आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला 2/3 राईट करायचं असते. आणि हे राईट करत असताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे? 2 मार्काचा क्वेश्चन आहे, 2 मार्काला पुरेसं असं आपल्याला तिथे राईट करायचं. मग पूर्ण पॅसेज तिथे राईट करायचा नाही. काही जण वरच्या 2 लाईन लिहितात, मधल्या 2 लाईन लिहितात आणि शेवटच्या 2 लाईन लिहितात. अशाने ते होणार नाही. तर समरी रायटिंग करताना आपल्याला काय करायचं आहे? वाक्याचं एकीकरण करायचं आहे. म्हणजे आपल्याला कंपाऊंड सेंटेन्स बनवायचे आहे, किंवा आपल्याला कंपाऊंड सेंटेन्स किंवा कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवायचे आहे. आणि त्या पॅसेजमध्ये जे उदाहरणं दिलेले असतात, एक्झाम्पल्स दिलेले असतात, काही नावं दिलेले असतात, किंवा जे काही संदर्भ दिलेले असतात, जे आपल्याला तितके महत्वाचे वाटत नाही, ते आपण काढून टाकायला पाहिजे. आणि त्याच्यातले जे की वर्ड्स आहे, ज्याला आपण जे लाईन्स आपल्याला खूप महत्वाच्या वाटतात, त्याच लाईन्स आपण त्याच्यामध्ये राईट केल्या पाहिजे, की जेणेकरून जी सेंट्रल आयडिया आहे ती आपल्या त्या 2 मार्काच्या क्वेश्चन मध्ये, किंवा आपण ज्या 4 ते 5 लाईन लिहित आहे, 6 लाईन लिहित आहे, त्याच्यामध्ये सेंट्रल आयडिया त्या ठिकाणी आली पाहिजे. आणि पॅसेजला आपण शोभेल असं एखादं टायटल पण त्या ठिकाणी दिलं पाहिजे. तर अशा पद्धतीने सॉल्व्ह केलं तर तुम्हाला नक्कीच ते 2 मार्क भेटतील. तर अशा पद्धतीने जे आहे ते आपण हा जो नॉन टेक्स्टुअल पॅसेज आहे तो पण त्या ठिकाणी हे करू शकतो. येस सर. नेक्स्ट. येस. नेक्स्ट आता आय थिंक नेक्स्ट आता रायटिंग स्किल आहे. येस सर. ओके. येस सर. तर अशा पद्धतीने आपण हे जे आहे टेक्स्टुअल पॅसेज, नॉन टेक्स्टुअल पॅसेज आणि लँग्वेज स्टडी कव्हर करू शकतो. येस सर. मी थांबते इथे. येस ठीक आहे. तर आय थिंक येस कोमल मॅडम, पुढे आता तुम्ही हे करू शकताय, किंवा तर बोला. पुढचा जो पार्ट आहे पोएट्री सेक्शन्स, हे सादर करण्यासाठी मी आमंत्रित करते संध्यागिरी मॅडम यांना. थँक्यू मॅडम. मॉर्निंग एव्हरीवन. हा मॅडम, थोडा आवाज. येस. काही सर शेअर करतो. येस. हा सर, कंटिन्यू करायचं. कंटिन्यू. येस मॅडम. एक मिनिट. येस मॅडम, कंटिन्यू करायचं आहे. आता मी स्क्रीन शेअर करतो. येस. बघा विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपल्याला स्वाती मॅडमने खूप छान पद्धतीने आपल्याला सेक्शन 1 आणि सेक्शन 2 सांगितलेलं आहे, ज्यामध्ये सेक्शन 1 मध्ये लँग्वेज स्टडी आणि त्यामध्ये अगदी चांगल्या प्रकारे आपण त्यामध्ये कसे मार्क्स कव्हर करू शकतो हे छान पद्धतीने गाईड केलेलं आहे. सोबतच त्यांनी सेक्शन 2 मध्ये जे टेक्स्टुअल पॅसेज असतात, जे आपल्या बुक मधले, टेक्स्ट बुक मधले असतात, आणि त्यामध्ये A1 to A5 कसे क्वेश्चन्स असतात आणि ते आपण कसे सोडवायला पाहिजे हे सुद्धा सांगितले. सोबतच अनसीन पॅसेज याविषयी थोडी आपल्याला माहिती दिली. तर आता नेक्स्ट जो आपला पोर्शन आहे तो म्हणजे पोएट्री अँड रायटिंग स्किल.
तर आता क्वेश्चन 2 पर्यंत आपण बघितलेलं आहे, ज्यामध्ये आपल्याला टेक्स्च्युअल पॅसेज होते. आता क्वेश्चन 3 पासून आपल्याला पोएट्री सेक्शन चालू होत असतो. आता सुरुवातीला आपल्याला जो आपण पोर्शन आधीचा बघितला तो जवळपास तो क्वेश्चन पेपरच्या फॉर्मॅटमध्ये, पण थोडी मी इथे एक आन्सर शीटचं एक मॉडेल आन्सर शीट कशी असायला पाहिजे या फॉर्मॅटमधून तुम्हाला एक दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघा आता इथे तुम्हाला एक आपली आन्सर शीट जी असते मॉडेल आन्सर शीट, त्याचं इथे तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 दिसतो, इथे क्वेश्चन नंबर दिसतो. तर आता हा पोएट्री सेक्शनचा क्वेश्चन 3 मधला ए आहे, तर तो आपण तिथे पहिल्या याच्यामध्ये बॉक्समध्ये टाकलेला आहे. नंतर तिथेच बाजूने आपल्याला एक लाइनिंग आखून तिथे आपल्याला A1 किंवा जे काही असेल आपला ऑप्शन तो टाकायचा आहे आणि त्यामधले मग जे काही सब पार्ट असतात, मग ते 1 असेल 2 असेल या प्रकारे जे आहेत ते आपल्याला तिथे आपण काय करू शकतो, दाखवू शकतो. आता इथे त्याच प्रकारे आपल्याला काय करायचं आहे की ते जे इथे पहिला क्वेश्चन आहे की फिल इन द ब्लँक म्हणजे कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. तर यामध्ये तुम्हाला सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन ए ऍक्टिव्हिटीमध्ये त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे दाखवलेले असतात. आता मग यामध्ये काय काय असतं, तर तुम्हाला सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन मध्ये काही कवितेमध्ये तुम्हाला वाक्य कंप्लीट करावं लागतात, कधी कधी त्या फिल इन द ब्लँक कंप्लीट करावं लागतात, कधी ट्रू फॉल्स किंवा आणखी याशी रिलेटेड वर्ड असतात किंवा याच्याशी रिलेटेड काही सेंटेन्स असतात. तर बघा आता इथे काही जे आपल्या रायटिंगचे असतात की भरपूर वेळा आपण जे लर्न करतो त्यापेक्षा आपलं जे मांडणी असते पेपरमध्ये आपण जो लिहितो तो जो फॉर्मॅट असतो तो अगदी अचूक असला तर आपल्याला मार्किंग अगदी सहजपणे कव्हर करता येतात. आता इथे पहिल्या याच्यामध्ये 4 आपल्याला 2 मार्क्स साठी फिल इन द ब्लँक कम्प्लीट द फॉलोइंग दिलेलं आहे. काय केलेलं आहे, फक्त आन्सर नाही लिहिलेलं, तर त्यांनी काय केलेलं आहे 1 नंबर टाकून आपल्याला कम्प्लीट सेंटेन्स पहिले लिहिलेलं दिसतंय आणि मग जे आन्सर केलंय टर्न आउट फुल, आता हे पहिल्या याचं आन्सर आहे. तसंच दुसऱ्या याचं द नरेटर्स इंटेंडेड वाईफ बिकम हिज ब्रदर्स जॉन्स वाईफ, तर आता याचं आन्सर जे आहे हिज ब्रदर्स वाईफ, तर हे आन्सर आहे. म्हणजे जे 4ही ऑप्शन आहे यामध्ये जे आन्सर आहे त्या आन्सरला बरोबर त्यांनी अंडरलाईन केलेलं आहे आणि एक हायलाइट करून त्यामध्ये ते आपल्याला सहजपणे दिसते की इथे जे आपल्याला कंप्लीट करायचं आहे ते सेंटेन्स ते दिलेलं आहे. अशा प्रकारे आपण A1 यामध्ये जे ऍक्टिव्हिटीज आहेत त्या पूर्ण करू शकतो आणि सहजपणे आपण त्यामध्ये आउट ऑफ मार्क्स घेऊ शकतो. त्यानंतर A2 हा जो क्वेश्चन आहे या A2 क्वेश्चन मध्ये कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी जे आहेत त्यामध्ये आपल्याला मग कधी कधी त्यामध्ये एक क्वेश्चन दिलेला जातो किंवा मग कधी कधी मग त्यामध्ये एक ब्रीफ टाईपचा जसं आपल्या मार्जिन क्वेश्चन्स असतात पोयमच्या बाजूने त्या प्रकारचा. तर आता इथे सुद्धा तोच एक प्रश्न दिलेला आहे. त्या प्रश्नाचं थोडं आपल्याला इथे जर आकलन करायचं झालं तर आता तिथे प्रश्न दिलेला आहे की हु वॉज पुट अ डिसएडव्हान्टेज टू स्कूल ड्यू टू द सिमिलॅरिटी अँड हाऊ. तर आता आपल्याला ओळखायला आलंच असेल थोडंसं सिमिलॅरिटी म्हटल्यावर हा जो पूर्ण स्टांजा जो आहे किंवा ही जी थोडी आन्सर शीट दाखवलेली आहे ही ट्विन्स या पोयमवर आधारित आहे आणि ट्विन्स ही पोयम आपल्याला सगळ्यांना परिचयाचीच आहे. तर यावर हा क्वेश्चन आहे की कोणी डिसएडव्हान्टेज स्कूलमध्ये सिमिलॅरिटीच्या विषयी ते जाणवलेले आहे. तर त्याचं जे आन्सर आहे साधारणतः मुलांमध्ये असं असते की पोयमची जी लाइनिंग आहे ती जशीच्या तशी ऍज इट इज काही जण ठेवण्याचा प्रयत्न करतात, पण आपण इथे काय करायचं आहे त्या पोयमचा जो काही सेंट्रल आयडिया आहे ती जी आहे ती समजून घेऊन त्या क्वेश्चनचा जो आहे तो त्याला सेंटेन्स मध्ये कन्वर्ट करून आपल्या याने ती सेंटेन्स मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि एक्झॅक्ट त्याचा आन्सर जवळपास आपल्याला अशा पद्धतीने एवढ्या फॉर्मॅटमध्ये किंवा ते साधारणतः एवढा आन्सर असायला हवं. त्यानंतर जे आपला क्वेश्चन 3 मध्ये असते तर A3 मध्ये जो दाखवलेला आहे यामध्ये साधारणतः आपल्याला रायमिंग वर्ड्स असतात, रायमिंग स्कीम असते, रायमिंग वर्ड आपल्याला एक पेअर दिलेला असतो किंवा एक वर्ड दिलेला असतो त्याला आपल्याला आणखी एक आपला ऍड करावा लागतो पेअर किंवा एखादा वर्ड आपल्याला त्यामध्ये ऍड करावा लागतो. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळे कधी डिस्क्रायबिंग वर्ड कधी त्यामधले सिमिलर वर्ड हे सुद्धा आपल्याला A3 मध्ये विचारल्या जाऊ शकतात. तर आता इथे जो आहे तो आपल्याला फिगर ऑफ स्पीच. आता हे फिगर ऑफ स्पीच साधारणतः आपण पोयम जेव्हा लर्न करतो किंवा शिकतो किंवा आपण त्यामध्ये ऑब्झर्वेशन करतो तेव्हा आपल्याला एक पुढचा जो क्वेश्चन असतो ऍप्रिसिएशनचा त्यासाठी सुद्धा खूप महत्वाची असते. तर यासाठी आपल्याला या पोयम मधल्या फिगर ऑफ स्पीच, तर यामध्ये मग आता वेगवेगळ्या फिगर ऑफ स्पीच असतात जसं अँटीथेसिस असते, अलिटरेशन असते,
त्यानंतर आपल्याला पर्सॉनिफिकेशन, रिपिटेशन यासारख्या वेगवेगळ्या ज्या फिगर ऑफ स्पीच आहे याचा थोडा अभ्यास असणं आवश्यक आहे. आता काही जे आहेत एलिट्रेशन किंवा रिपिटेशन हे आपण सहजपणे ओळखू शकतो. जेव्हा एखादा साऊंड रिपीट झाला तेव्हा त्यामध्ये एलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच असते. त्यानंतर जर आपल्याला एखादी अपोजिट वर्ड असतील किंवा अपोजिट त्यामध्ये आयडियाज आलेल्या असतील तर तिथे अँटिथेसिस फिगर ऑफ स्पीच असते. आणि जेव्हा काही ह्युमन बिंगची क्वालिटी दिलेली असेल तर तिथे पर्सॉनिफिकेशन ही फिगर ऑफ स्पीच असते. अशा वेगवेगळ्या फिगर ऑफ स्पीच आपण त्या पोयम मध्ये आयडेंटिफाय करून ठेवू शकतो. तर आता या पोयम मध्ये काय आहे तर ट्विन्स ही पोयम जी आहे यामध्ये हायपरबोल ही फिगर ऑफ स्पीच यूज केलेली आहे. हायपरबोल म्हणजे काय तर अतिशयोक्ती आपण म्हणतो. म्हणजे यामध्ये दोन भावांच्या मधली जी तुलना आहे किंवा कंपॅरिझन आहे ती अतिशयोक्ती एक्स्ट्रा जास्त त्यामध्ये वाढवून माहिती सांगून त्यामध्ये ती यूज केलेली आहे. म्हणून आपण या पोयम मध्ये जर यूज केलेली त्या लाईनिंग दिलेली आहे आणि त्या लाईन मध्ये कोणती फिगर ऑफ स्पीच आहे तर त्यामध्ये ती हायपरबोल ही फिगर ऑफ स्पीच आहे. बघ आता इथे आपल्याला ते स्पेलिंग जे आहे त्या फिगर ऑफ स्पीचचं ते करेक्ट इथे लिहिलेलं दिसतंय आणि त्याचं एक्सप्लेनेशन दिलंय. तर मग आता ही फिगर ऑफ स्पीच जी लाईनिंग मध्ये आहे तीच का आहे तर जसं सपोज इथे एक्झाम्पल जर एलिट्रेशन असती तर तिथे हा साऊंड रिपीट झाला असं आपण तिथे हिअर इज एच और एस साऊंड इज रिपीटेड असं जसं लिहितो तर आता इथे आपल्याला तसंच हायपरबोल या फिगर ऑफ स्पीचचं एक्सप्लेन केलेलं आहे की द लाईन्स आर एक्झॅक्रेटेड फॉर द क्रिएटिंग ह्युमर. इथे ह्युमर क्रिएट करण्यासाठी काय केलेलं आहे ह्या लाईन्स एक्झॅगरेट केलेल्या आहेत म्हणून ही फिगर ऑफ स्पीच या लाईन मधली हायपरबोल आहे हे आपल्याला इथे दिसून येते. अशा पद्धतीने आपण 5 मार्क्स जे आहेत मग त्यामध्ये रायमिंग वर्ड, फिगर ऑफ स्पीच किंवा एक कॉम्प्लेक्स क्वेश्चन आणि एक कम्प्लीट द फॉलोइंग अशा प्रकारे या फॉर्मॅटमध्ये आपण पोएट्री सेक्शनचे 5 मार्क्स सहजपणे कव्हर करू शकतो. त्यानंतरचा जो नेक्स्ट आपला आहे तो म्हणजे एक अगदी सहजपणे आपण या ऍप्रिसिएशन ऑफ द पोयम किंवा हा जो क्वेश्चन आहे यामध्ये आपण सहजपणे 5 मार्क्स कव्हर करू शकतो. आता ते सहजपणे कसे तर आपल्याला पोयमचा जो पूर्ण स्टांजा आहे ते आपल्याला दिलेला असतो. तर यासाठी आपल्याला इथे क्वेश्चन ए मधला आपला 5 मार्क्सचा झालेला आहे. आता 3 मधला क्वेश्चन बी मध्ये आपल्याला ऍप्रिसिएशन ऑफ द पोयम असते. मग यामध्ये मार्किंग सुद्धा सांगितलेली आहे. तर आता इथे आपल्याला बास्केट फुल ऑफ मूनलाईट या पोयमचं आहे. तर इथे आपल्याला टायटलला थोडंसं हायलाईट करायचं आहे, थोडं अंडरलाईन वगैरे करून ते लिहायचं आहे. आणि आपण यामध्ये आणखी आपण इथे फक्त आता समजा इथे बास्केट फुल ऑफ मूनलाईट हे हेडिंग जे आहे हे थोडं मोठं आहे त्यामुळे आपण इथे थोडंसं लिहिलंय. पण आपला एक इफ पोयम आहे की ज्याचं टायटल फक्त इफ आय ऑफ इफ जर आपण जर असंच टायटल लिहिलं त्याला सेंटेन्स मध्ये जर कन्स्ट्रक्ट नाही केलं तर आपल्याला मार्किंग देणारा आणि थोडंसं आपली मिस्टेक झाली तर ते व्यवस्थित वाटत नाही. तर यासाठी आपण काय करायचंय थोडं याला टायटलला आपण सेंटेन्स मध्ये मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे. जसं इथे टायटल झाल्यानंतर आपण टाकू शकतो की द टायटल ऑफ द पोयम इज बास्केट फुल ऑफ मूनलाईट किंवा द टायटल ऑफ द पोयम इज इफ अशा प्रकारे आपण त्याला टाकू शकतो आणि ते जे टायटल आहे त्याला सिंगल इन्व्हर्टेड मध्ये टाकून आपण दाखवू शकतो. नेक्स्ट जो त्याच्यामध्ये असतो तो म्हणजे नेम ऑफ द पोएट आणि नेम ऑफ द पोएट मध्ये आपल्याला पोयम दिलेली असते पेपरमध्ये. त्या पेपरच्या खाली त्या तिथेच पोयमच्या लास्ट तिथे आपल्याला पोएटचं नाव नेम जे आहे ते दिलेलं असते. कधी कधी एखाद्या याला पोयमला नेम दिलेलं नसते म्हणजे ते अशीच अनामिक असते आणि त्याला आपण मग त्याला ते आपण काही याच्यामध्ये रायमिंग स्कीम किंवा त्या गोष्टी सुद्धा दिसत नाही. तर अशा पोयमच्या वेगवेगळ्या आपल्याला इनॉनिमस किंवा मग फ्री वर्ड अशी आपल्याला तिथे यूज करावं लागतं. तर आता इथे पोयमच्या लास्टमध्ये जे आहे ते आपल्याला पोएटचे नेम दिलेले असतात. तर आता तिथे आपल्याला काय टाकायचं नेम द पोएट. तर इथे सुनील शर्मा टाकलेला आहे. तर या त्याऐवजी आपण काय करू शकतो धिस पोयम इज रिटन बाय द पोएट सुनील शर्मा. म्हणजे आपल्याला सेंटेन्स मध्ये जर असेल तर त्याला कन्स्ट्रक्ट पण व्यवस्थित वाटेल आणि शिवाय फक्त हा फॉर्मॅट दाखवलेला आहे की साधारणतः जे आपले पॉइंट आहे ते कशा पद्धतीने आले पाहिजे. तर इथे आपण पहिल्या याच्यामध्ये टायटल ऑफ द पोयम इज बास्केट फुल ऑफ मूनलाईट. नेक्स्ट जो आहे तो नेम ऑफ द पोएट मध्ये द नेम ऑफ द पोयम किंवा मग दिस पोयम इज रिटन बाय द पोएट सुनील शर्मा. आता तिसरा जो पॉइंट आहे यामध्ये तो आहे राईम स्कीम. आता भरपूर पोयम मध्ये आपल्याला राईम स्कीम असते. रायमिंग वर्ड असले की त्याची राईम स्कीम आपल्याला ऍक्युरेट काढता येते.
जसं फर्स्ट आणि सेकंड लेटर जर आपले रायमिंग वर्ड जर जुळत असतील तर त्या स्टांजाची फर्स्ट सेकंड असेल तर मग ए ए, आणि फर्स्ट आणि थर्ड जर स्टांजाचे रायमिंग वर्ड आपल्याला जुळत असेल तर कधी ए बी अशी आपल्याला जी रायमिंग स्कीम आहे ती आपल्याला दिसत असते. त्या स्टांजाच्या असलेल्या त्या रायमिंग वर्ड नुसार आपल्या जी पोयमची रायमिंग स्कीम आहे ती ठरत असते. तर आता या पोयम मध्ये इथे जर बघितलं तर आपल्याला या पोयम मध्ये आपल्याला रायमिंग स्कीम जी नाही आहे म्हणजे त्यामध्ये रायमिंग वर्ड दिलेले नाही आहे, ती फ्री वर्स आहे. तर अशा वेळी मग आपल्याला कन्फ्युजन होते की मग यामध्ये रायमिंग वर्ड नाही आहे, मग आपण काय लिहायचं. तर अशा वेळी तो पॉइंट जो आहे तो न सोडून देता आपण तिथे लिहायचं आहे की देअर इज नो राईम स्कीम, दिस पोएम इज रिटन इन अ फ्री वर्स. अशा प्रकारे आपण तो जो पॉइंट आहे तो तिथे ऍड करू शकतो. त्यानंतरचा जो पॉइंट आहे तो म्हणजे फिगर ऑफ स्पीच. जसं आधी आपण डिस्कस केलंय की यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या फिगर ऑफ स्पीच असतात, ॲलिट्रेशन, रिपिटेशन, अपॉस्ट्रॉफी, आणि साधारणतः भरपूर पोएम मध्ये ॲलिट्रेशन ही फिगर ऑफ स्पीच असतेच. आणि कारण प्रत्येक याच्यामध्ये कुठला ना कुठला साऊंड रिपीट होतो, पण काही काही पोएम असतात जसं ट्विन्स सारख्या किंवा इफ सारख्या यामध्ये वेगवेगळ्या हायलाईट केलेल्या असतात, तर त्या आपण आयडेंटिफाय करणं खूप आवश्यक आहे. पण काही फिगर ऑफ स्पीच जशा ॲलिट्रेशन, रिपिटेशन ह्या साधारणतः आपण त्या सहजपणे ओळखू शकतो. तर आता यामध्ये फिगर ऑफ स्पीच जे आहेत त्या रिपिटेशन, ॲलिट्रेशन आणि अपॉस्ट्रॉफी ह्या 3 फिगर ऑफ स्पीचचा यूज इथे या पोएम मध्ये केलेला आहे. नेक्स्ट जो इम्पॉर्टंट सगळ्यात महत्वाचा जो आहे तो आपण आता टायटल, पोएट आणि फिगर ऑफ स्पीच ह्या ज्या आहेत, टायटल आणि पोएट हे आपल्याला तिथेच पोएम मध्ये आपल्याला तिथेच दिसून येत आहे. परंतु हा जो पोर्शन आहे सेंट्रल थीम किंवा सेंट्रल आयडिया जी आहे पोएमची, ती म्हणजे मुख्य आपल्याला कविता किती समजली, त्याचं मुख्य आपल्याला किती मांडता येतं, याचं आपल्याला जे आहे ती सेंट्रल आयडियामध्ये त्या पोएमची जी मुख्य पोएम कशाविषयी आहे ती मेन बॉडी म्हणू शकतो आपण. त्या मुख्य जो घटक आहे पोएम कशावर आधारित आहे तो मुख्य पॉइंट जो आहे तो आपल्याला इथे मांडायचा आहे. आणि याची जी मार्क आहेत ते जवळपास तुम्हाला 2 मार्क कव्हर करून देतात. तर यामध्ये जी सुरुवातीला बघा इथे द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज लोनलीनेस ऑफ द चाइल्ड इन रिमोट विलेज अनटच्ड बाय मॉडर्न amenities and he wants his father to return early and safely from the city to tell him stories. So he requests the moon to give the seeds of moonlight to sow them in light and dark room. आता शॉर्ट मध्ये काय तर यामध्ये जी पोएमची थीम आहे, जी मेन मुख्य आयडिया आहे ती इथे मांडण्याचा कवीने प्रयत्न केलेला आहे. आणि हे तुम्ही पूर्ण पोएम जर समजून घेतली तर अगदी सहजपणे तुम्ही कोणत्याही पोएमचा जे थीम आहे किंवा सेंट्रल आयडिया ही मांडू शकता. त्यानंतर नेक्स्ट येस, हा जो आपण आता याच्या आधी पूर्वी पाहिलेला आहे हे ऍप्रिसिएशन ऑफ द पोएम, हा सहजपणे आपण प्रत्येक पोएमचा 5 मार्कासाठी कव्हर करू शकतो. यामध्ये तुम्ही आणखी व्हाय आय लाईक पोएम, माय फेवरेट लाईन यासारखे पॉइंट सुद्धा तुम्ही ऍड करू शकता आणि त्याला आणखी चांगल्या पद्धतीने तुम्ही ते लिहू शकता. नंतरचा जो आहे तो मॅडम ऑलरेडी यावर बोललेला आहेत. जो अनसीन पॅसेज मधला क्वेश्चन 4 असतो आणि अनसीन पॅसेज मधला जो 10 मार्क्सचा पॅसेज झाल्यानंतर जो एक 5 मार्क्सला समरी असते, जसं मॅडमने सांगितलेलं आहे यावर. पण समरी मध्ये फक्त एक इथे आता तो घेतलाय मी फक्त एक पेज म्हणून त्यावर बोलते थोडं, की यामध्ये आपण समरी लिहित असताना यामध्ये फक्त आपण काही पॅसेज मधले काही फक्त सेंटेन्स घेऊन त्याला अनशॉर्ट करायचं नाहीये, तर आपण त्याला बरोबर वाचून काळजीपूर्वक लिहायचं आहे, हे जसं मॅडमने सांगितलंय. आणि वर आपल्याला इथे एक दिसून दिसतंय की समरी लिहिण्याचा एक फॉर्मॅट दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर एक हेडिंग दिलेला आहे व्हॅली ऑफ डेथ, बर्मुडा ट्रायंगल. आता हा जो पॅसेज आहे तो अनसीन तिथे बर्मुडा ट्रायंगल यावर आलेला होता आणि त्याच्यामुळे त्याला जो हेडिंग आहे त्या समरीला त्या पॅसेज नुसार दिलेला आहे. तर तुम्हाला जो काही समरीसाठी पॅसेज येणार तिथे त्याला तुम्ही ते टायटल देऊन अशा पद्धतीने तुम्हाला ती समरी मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे. यावर मॅडमने ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय, त्यावर मी जास्त बोलणार नाही. नेक्स्ट सर. येस, नेक्स्ट एक सर्वात महत्वाचं म्हणजे इथून आपला रायटिंग स्किलचा जो पोर्शन आहे तो सुरू झालेला आहे. पोएट्री सेक्शन हा 10 मार्क्सचा ऑलरेडी आपण ऍप्रिसिएशन आणि 5 मार्क्सचे क्वेश्चन हे सर्व बघितलेलं आहे. आता नेक्स्ट जो आहे तो म्हणजे आपला रायटिंग स्किलला सुरू झालाय. आता आतापर्यंत कसं होतं, आपल्याला टेक्स्च्युअल होतं सर्व. हे जे आहे हे आपल्याला बुक मधलं होतं, जर मग स्टांजा असेल, पॅसेज असेल किंवा लँग्वेज स्टडी मधलं ते रिलेटेड वर्ड असतील.
आता काय आहे, हा जो पोर्शन आहे हा आपला टोटल आपला सेल्फ सेंटेन्सवर असणार आहे, कारण रायटिंग स्किलची प्रत्येक जी ऍक्टिव्हिटीज आहे जवळपास 5 मार्कला कव्हर करणार. आणि यामध्ये आपल्याला एक पूर्ण जे आहे ते आपल्याला फॉर्मॅटमध्ये आपल्या सेल्फ कन्स्ट्रक्शन सेंटेन्सने आपल्याला तो पूर्ण करावा लागतो. यामध्ये पहिला क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन 5 मध्ये ए मध्ये आपल्याला लेटर दिलेले असतात. त्यामध्ये लेटर रायटिंग मध्ये आपल्याला 2 असतात, एक फॉर्मल आणि एक इनफॉर्मल. मग आता फॉर्मल आणि इनफॉर्मल यामध्ये आपल्याला 2 प्रकारामध्ये पहिला जो असतो तो पहिला पार्ट असतो तो इनफॉर्मल लेटरमध्ये. मग आता इन्फॉर्मल लेटरमध्ये भरपूर जणांना मुलांना एक कन्फ्युजन असते किंवा कधी कधी ऍड्रेसच्या विषयी सेंडर आणि रिसिव्हर हे जे ऍड्रेस असतात हे कुठे मांडायचं आणि काय मांडायचं, कसं लिहायचं, तर थोडा यासाठी एक फॉर्मॅट मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा आता इन्फॉर्मल लेटरचा 5 मधला A1 क्वेश्चन हा जो आहे यामध्ये दिलेला आहे. तर आता यामध्ये इन्फॉर्मल लेटरमध्ये एक जो सुरुवातीला आपल्याला डाव्या साईडला जो लेफ्ट साईडला जो ऍड्रेस दिसतो त्या ऍड्रेसमध्ये त्यामध्ये आपली एक ऍड्रेस किंवा आपली काही इन्फॉर्मेशन तिथे द्यायची नाहीये. तुम्हाला ऑलरेडी त्या लेटरमध्येच तुम्हाला तिथे ऍड्रेस दिलेला असतो. त्या ऍड्रेसमध्ये तुम्हाला तिथे फक्त ते काही जे नेम दिसतात किंवा ते नेम किंवा ऍड्रेस दिलेला असतो त्या ऍड्रेस मधला तिथे तुम्हाला बरोबर मांडायचं असते. आता इथे दिलेला आहे एक तुम्हाला जो लेटर रायटिंग साठी दिलेला आहे फॉर्मल इनफॉर्मल मध्ये. Suppose you are Pranav or Pratika Desai and staying 203 Garonda Society, MG Road, Daun, District Pune. So write a letter to your younger brother Pratik telling him the benefit and importance of reading books. Make use of the point and given poster. आता त्याला थोडीसं पोस्टर किंवा बाजूने माहिती दिलेली असते. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला इथे या लेटरमध्ये दाखवलेलं आहे की तुम्हाला तुमच्या भावाला प्रणवने प्रतीकला एक लेटर लिहायचं आहे आणि त्याला इम्पॉर्टन्स सांगायचं आहे, बेनिफिट सांगायचे, आपण बुक रीड केल्यानंतर त्याचे आपल्याला काय फायदे मिळतात. आता इन्फॉर्मल मध्ये एक लिहिण्याचा एक फायदा म्हणता येईल की आपल्याला यामध्ये थोडी लँग्वेज आपली थोडी रिलेटिव्ह असल्यामुळे थोडेसे रिलेशन्सला आपल्या बहीण भाऊ फ्रेंड्स आई वडील यांना लिहित असल्यामुळे थोडी लँग्वेज जी आहे ही फॉर्मल नसताना इन्फॉर्मल आपण यूज करू शकतो. परंतु आपल्याला जेव्हा फॉर्मल लेटर लिहितो तेव्हा आपल्याला ॲक्युरेट इन्फॉर्मेशन असणं आवश्यक आहे. त्यामध्ये तो जो ते फॉर्मॅट आहे तो पण थोडा वेगळा असतो. त्यामुळे आता यामध्ये आपल्याला जेव्हा आपण इन्फॉर्मल लेटर लिहितो तर आता इथे बघतायत तुम्ही लेफ्ट साईडला इथे ऍड्रेस कशा पद्धतीने लिहिलेला आहे. सुरुवातीला प्रणव देसाई ऑलरेडी तुम्हाला ऍड्रेसमध्ये दिलेला आहे 203 आणि सोसायटी पर्यंत, त्यानंतर MG रोड दौंड आणि डिस्ट्रिक्ट आणि डेट या पद्धतीने हा ऍड्रेस आपल्याला लेफ्ट कॉर्नर मध्ये दिसतोय. त्यानंतर 1 लाईन सोडवून आपल्याला बरोबर त्याची जे सॅल्युटेशन आहे पत्राची सुरुवात आहे ती आपल्याला केलेली दिसते. नंतर परत इथे पॅसेज न करता त्यांनी 1 लाईन सोडलेली आहे, म्हणजे तो सुटसुटीतपणा जो आहे आपला मिक्सिंग होत नाही आणि व्यवस्थितपणा तिथे दिसतो लिहिताना. आणि म्हणून मग तिथे आपल्याला बरोबर तिथे स्टार्टिंग केलेली दिसते, बिगिनिंग ऑफ द लेटर, म्हणजे आपल्याला पत्राची सुरुवात व्यवस्थित करायची आहे. अशा पद्धतीने इथे आपल्याला आता सर्व जे लेटर रायटिंग सॅल्युटेशन त्यानंतर बिगिनिंग ऑफ द लेटर हे आपल्याला इथे दिसून येते. त्यानंतर नेक्स्ट त्यानंतर आपल्याला इथे मेन बॉडी जी आपल्याला इम्पॉर्टन्स ऑफ रीडिंग आता तिथे दाखवलेलं आहे. तर त्या सांगितलेल्या विषयावर सर्व जे आहे ते आपल्याला इथे सेल्फ छोटे छोटे सेंटेन्स आपले यूज केले तरी चालेल. सपोज यामध्ये टेन्सचा यूज कोणता केलेला आहे. आता जर आपण बघितलं इथे तर इट ऑल्सो प्रोव्हाइड्स यू विथ अ ग्लिम्स इन टू द माइंड्स. त्यानंतर दॅट इज व्हॅल्युएबल इज. त्यानंतर काही जे आहेत आपल्याला जवळपास इथे प्रेझेंट टेन्स, काही पूर्ण आपल्याला टेन्सचा नेमकं तुला असं करायला पाहिजे, तू असं करू शकतो. इथे आपण काय करू शकतो, कॅन, त्यानंतर फ्युचर, प्रेझेंट या टेन्सचा यूज आपल्याला प्रॉपरली करता आला पाहिजे. आणि यासाठी आपल्याला ज्या इन्स्ट्रक्शन आपण आपल्या भावाला देऊ इच्छितो की आता माझं हे करणं चालू आहे म्हटल्यावर मग आपण कंटिन्युअस टेन्स यूज करणार, पण तू सुद्धा असं करायला पाहिजे. मग आता पाहिजे म्हणजे मग तो फ्युचर टेन्स, म्हणजे आपण प्रॉपरली तिथे जसं टेक्स्च्युअल पॅसेज किंवा पोयमचा सेक्शन जो होता आपण तिथे आपल्याला पूर्ण पॅसेज वगैरे असायचे, इथे आपल्याला सेल्फ कन्स्ट्रक्शन करावं लागणार. आणि यामध्ये आपल्याला त्या पॉइंटला धरून जी तिथे एक
आपल्याला थोडं त्याची एक पोस्टर दिलेलं असते. त्या पोस्टरला काय करायचं, आपण काळजीपूर्वक लेटर रायटिंग मध्ये जो काही आपल्याला लेटर त्याच्याशी रिलेटेड लिहायचं, त्याची इन्फॉर्मेशन पूर्ण काळजीपूर्वक तिथे वाचायची आणि वाचल्यानंतर त्यामधले इम्पॉर्टंट पॉइंट घेऊन आपल्याला त्यावर सेंटेन्स कन्स्ट्रक्ट करायची. मग आता सपोज इथे आपल्याला जर सेंटेन्स लिहायचं आहे, तर तिथे एक बेनिफिट दिलेला असतो की फिल्स माइंड अँड विथ नॉलेज, डेव्हलप नोबल थॉट अँड आयडियाज, आपले डेव्हलप करते. तर आपण आपल्या भावाला हे सेंटेन्स मध्ये मांडू शकतो की बुक्स, इफ वी रीड बुक्स कॅन डेव्हलप अवर नोबल थॉट्स अँड आयडियाज. म्हणजे यामध्ये काही सेंटेन्स टाकून आपण याला अगदी चांगल्या पद्धतीने आपण या पत्राला आपण पूर्ण करू शकतो. यासाठी आपण पूर्ण आपली सेल्फ कन्स्ट्रक्शन न करता आपण त्या पोस्टरचा आधार घेऊन सुद्धा आपण ही जी लेटर रायटिंग ऍक्टिव्हिटी जी आहे ती अगदी सहजपणे चांगल्या पद्धतीने आपण ही पूर्ण करू शकतो. नेक्स्ट सर. आता यामध्ये आपण पहिले लेटर रायटिंगचा ऍड्रेस, त्यानंतर आपण सॅल्युटेशन बघितलं. सॅल्युटेशन नंतर आपण बिगिनिंग ऑफ द लेटर, पत्राची सुरुवात कशी केली आहे हे बघितलं. त्यानंतर मेन बॉडी म्हणजे आपल्याला पत्र ज्याला लिहायचं आहे त्याचा मुख्य विषय काय आहे, ती मेन बॉडी म्हणजे मुख्य मजकूर आपण तिथे मांडलेला आहे. आता सगळ्यात कोणतीही गोष्ट जर म्हटलं तर आपल्याला त्याचं कन्क्ल्युजन करणं आवश्यक असते. आता याचा जो पत्राचा शेवट आहे, तर इथे आपण बघा याचे काही सेंटेन्स जर आपण म्हणजे एक वाचून ठेवले की त्याचा फॉर्मॅट एक नेमका कसा असतो. तर आता इथे कन्वे माय रिगार्ड्स टू मम्मी अँड पप्पा अँड गिव्ह माय लव्ह टू स्वीट ग्रॅनी, कीप रीडिंग अँड रायटिंग. सुरुवातीच्या लेटरचा जो विषय असेल, एखाद्याला जर आपल्याला शुभेच्छा द्यायच्या असतील तर मग वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन आणि हार्टली कॉंग्रॅच्युलेशन असे सेंटेन्स टाकून सुद्धा आपण काय करू शकतो, त्याचा एक एंड करू शकतो किंवा कन्क्ल्युजन आपण त्या लेटरचं करू शकतो. आणि त्यानंतर जे आहे त्यामध्ये आपण काय करू शकतो, लास्ट जो आहे तो आपला जो सिग्नेचर असतो पार्ट, म्हणजे आपला ते तुझाच आवड, जसं मराठीमध्ये तुझाच मित्र, यासारखे त्या इंग्लिशमध्ये आपल्या जे युअर लव्हिंगली ब्रदर, युअर लव्हिंगली फ्रेंड, युअर लव्हिंगली डॉटर, यासारखे जे पत्राचे शेवटचे जे पॉइंट असतात ते आपण तिथे लिहायचं आहे. आणि जो आपण वर ऍड्रेस मध्ये टाकलं नाव, तेच ऍड्रेस आपण खाली लिहायचं आहे. आणि तिथे आपल्या कोणताही स्वतःची इन्फॉर्मेशन तिथे इन्क्लूड करायची नाही. अशा पद्धतीने जर बघितलं तर तुम्हाला या मार्किंगचं जर बघितलं तर इथे आपल्याला मेन बॉडीला, त्यानंतर ऍड्रेसला जर व्यवस्थितपणे आपण जर लिहिलं तर आपल्याला इथे 5 मार्क आपण सहजपणे कव्हर करू शकतो. आणि त्या पोस्टरला जर काळजीपूर्वक वाचलं तर त्यामध्ये आपण आपले जे पॉइंट आहेत ते ऍड करून तो लेटर रायटिंगचा पार्ट क्लिअर करू शकतो. नेक्स्ट. ओके, यावर A2 मध्ये हा जो आहे यालाच ऑर, A1 जो आहे इन्फॉर्मल लेटर, याला फॉर्मल लेटर हा ऑर असतो. आणि जास्त साधारणतः मुलं जे आहेत ते इन्फॉर्मल लेटर हेच यूज करतात किंवा तोच लिहिण्याचा प्रयत्न जास्त करतात. परंतु हा जो लेटरचा प्रकार आहे फॉर्मल लेटर, हा जर लिहिला तर आपण यामध्ये सुद्धा पैकीच्या पैकी चांगल्या प्रकारे मार्क मिळवू शकतो. फक्त यामध्ये काही गोष्टी लक्षात ठेवायचं, तर फॉर्मल लेटर मध्ये आपल्याला जो आहे, आता यामध्ये फॉर्मल लेटर मध्ये सपोज युअर प्रणव और प्रतिका देसाई स्टेइंग इन, तोच ऍड्रेस सेम. आणि नंतर आहे राईट अ लेटर टू द लायब्ररियन ऑफ युअर स्कूल थँकिंग फॉर हर हिज अटेम्प्ट टू एनकरेज द स्टुडंट फॉर रीडिंग. लायब्ररियनला एका तुम्हाला पत्र लिहायचंय स्कूलच्या, त्यांना आभार मानायचंय की मुलांना एनकरेज करा म्हणून रीडिंगसाठी. आणि तुम्हाला या पोस्टरचाच आधार घेऊन तुम्हाला ते एक लेटर पूर्ण करायचं आहे. तर यामध्ये बघा आपली फक्त चुकी काय होते कधी कधी की आपल्याला ऍड्रेस जे आहेत ते टू लिहायचे, तर ते कुठे लिहायचे हे कन्फ्युजन होते. तर एक थोडा फक्त तो लेटरचा बाकी फॉर्मॅट जो आहे मेन बॉडी किंवा ते बाकी ते सेम थोडं राहणार. फक्त जो सुरुवातीचा जो पोर्शन आपला चुकीचा होतो त्याला थोडंसं हायलाइट करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला जो आहे तो ऍड्रेस आपल्याला जो सेंडर आहे तो त्याचा दिसतोय. आणि तो पूर्ण ऍड्रेस झाल्यानंतर आपल्याला ज्याला पाठवायचा आहे तो लायब्ररियन, त्यानंतर ज्ञानेश्वर विद्यालय दौंड डिस्ट्रिक्ट, आणि ते ज्यांना पाठवायचं आहे त्यांचा ऍड्रेस तो खाली तिथे ऍड केलेला आहे. त्याची साईड जी आहे ती पूर्ण दोन्ही ऍड्रेसची जी आहे ती लेफ्ट साईड आहे. नंतर आहे तर त्याचा जो नेमका आपण जे लेटर लिहित आहे त्याचा सब्जेक्ट काय आहे, तर तो सब्जेक्ट हायलाइट केलेला आहे. अबाउट इनकल्टिव्हेटिंग द हॅबिट ऑफ रीडिंग अमॉंग द स्टुडंट. आपल्याला ज्या चांगल्या सवयी रीडिंगच्या मुलांमध्ये रुजवायच्या आहेत त्याविषयी तो विषय आहे.
त्यानंतर जो आहे तो म्हणजे सॅल्युटेशन. यामध्ये आपल्याला जसं आपण इन्फॉर्मल लेटरमध्ये रिस्पेक्टेडच्या ऐवजी आपण डिअर आई, डिअर सिस्टर, डिअर ब्रदर, डिअर वगैरे आपण जे सॅल्युटेशन मध्ये यूज करत होतो, तर आता फॉर्मल मध्ये आपल्याला रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड मॅडम यासारखे आपण त्यामध्ये यूज करायचं आहे. आणि अशा प्रकारे आपण त्या फॉर्मल लेटरची सुरुवात करायची आहे. त्यानंतरचा जो पोर्शन आहे यामध्येच तो इन्क्लूड केला नाही, परंतु जे आपण फॉर्मल लेटरमध्ये बघितला तोच इथे आपण काय करू शकतो, मेन बॉडी जी आहे ती त्याच टॉपिकला धरून आपल्याला तिथे रिलेट करायचं आहे. आणि त्याचा एंड फक्त आपण जो कन्क्ल्युजन जो इन्फॉर्मल लेटरचा केला तो तसा न करता तो फॉर्मल पद्धतीने आपला जो काही असेल मेन बॉडी त्याच्याशी रिलेट करून शेवटी आपल्याला एखादं सेंटेन्स थँकिंग किंवा थँक्स अलॉट फॉर युअर कोऑपरेशन किंवा अशा प्रकारचे छोटे छोटे सेंटेन्स टाकून आपण फॉर्मल लँग्वेज तिथे यूज करायची आहे. आणि त्याचा जो एंड आहे तो युअर सिन्सिअरली, जसं आपण आधीच्या याच्यामध्ये बघितलं इन्फॉर्मलमध्ये, त्यामध्ये युअर लव्हिंगली डॉटर, युअर लव्हिंगली फ्रेंड यासारखे थोडेसे लँग्वेज आपली थोडी तिथे फॉर्मल नव्हती, परंतु जेव्हा आपण फॉर्मल लेटर यूज करतो किंवा लिहितो तिथे आपली लँग्वेज फॉर्मल असणं आवश्यक आहे. तर तिथे आपण युअर ओबेडियंटलीच्या ऐवजी किंवा सिन्सिअरली यासारखे आपण तिथे यूज करू शकतो, किंवा ते चांगलं असेल आपल्याला जर सिन्सिअरली सारखे शब्द आपण तिथे यूज केले तर. आणि अशा पद्धतीने आपण त्यात जो A2 मधला जो फॉर्मल लेटर आहे हा आपण ऑप्शन पूर्ण करू शकतो. येस, नेक्स्ट सर. येस, त्यानंतर जो आहे तो आपला आहे तो डायलॉगचा आहे. आणि आता डायलॉग रायटिंगमध्ये हा अगदी सहजपणे आपण 5 मार्क कव्हर करू शकतो. या पहिल्या याच्यामध्ये काय असतंय बघा, पुट द सेंटेन्स इन प्रॉपर ऑर्डर टू प्रिपेअर मिनिंगफुल डायलॉग. आता यामध्ये काय असते, यामध्ये कधी कधी तुम्हाला जम्बल्ड दिलेले असतात आणि ते जम्बल्ड म्हणजे सेंटेन्स जे आहेत ते खालीवर दिलेले असतात आणि त्याला फक्त आपल्याला काय करावं लागतं सिक्वेन्समध्ये, म्हणजे पहिल्या नंबरला कोणता येणार, त्यानंतर दुसऱ्या नंबरला कोणता येणार, तिसऱ्या नंबर, ते वाचल्यानंतर आपल्याला काय करायचे फक्त त्याला सिक्वेन्सने मांडायचं आहे. आणि आपण जर हे सिक्वेन्सने बरोबर रिडिंग करून जर त्याला सिक्वेन्सने मांडले तर इथे आपल्याला स्वतःची ऍड करायची नाही, त्याला प्रॉपर ऑर्डरमध्ये फक्त काय करायचे मांडायचे. आणि यामध्ये आपल्याला प्रॉपरली आपण त्याला मांडले जसेच्या तसे बरोबर व्यवस्थितपणे जो सिक्वेन्स पहिले लागेल त्यानुसार आपण त्यात इथे 1 मार्क कव्हर करू शकतो. त्यानंतर जो आहे तो 2 नंबरचा. आता तिथे जर बघितलं तर 2 नंबरचा क्वेश्चन म्हणजे आता इथे जर आपण पहिल्या याच्यामध्ये बघितलं 1 2 3 4 त्याला सिक्वेन्सने मांडलेलं आहे. आता 2 नंबरमध्ये काय आहे तर त्याला कम्प्लीट करायचे आहेत आपल्याला डायलॉगला, म्हणजे ते अनकम्प्लीट किंवा पहिला जो दिलेला आहे ए बी यामध्ये असेल आपल्याला जर कन्व्हर्सेशन त्यामधले जर डायलॉग असतील तर तुम्हाला ए चा जो आहे तो ऑप्शन पूर्ण कम्प्लीट दिलेला असेल. आणि सपोज आता इथे हू डू यू थिंक आर रिस्पॉन्सिबल फॉर स्प्रेडिंग फॉल्स न्यूज. आता याला बी जो आहे तो बी काय कम्प्लीट करेल किंवा त्याचं जे आहे तो डायलॉग काय असेल, तर इथे तो मांडण्याचा प्रयत्न केलाय की आय थिंक द पीपल हु आर इलिटरेट अँड डू नॉट अंडरस्टँड द इम्पॅक्ट ऑफ इट स्प्रेड द फॉल्स न्यूज. अशा पद्धतीने तुम्हाला इथे जो पोर्शन तुम्ही तिथे हायलाईट करता किंवा कम्प्लीट करत आहात, जो बीचा किंवा एचा जो तो तुम्हाला अंडरलाईन करून बरोबर तिथे कम्प्लीट करायचा आहे, जो वरच्या सेंटेन्सची किंवा वरच्या क्वेश्चनशी रिलेटेड असला पाहिजे. आणि जसं आपण संभाषण करत असतो तर तशा पद्धतीने तुम्हाला हे डायलॉग रायटिंग कम्प्लीट करायचे आहेत. डायलॉग यामध्ये ए बी अशा प्रकारे इथे तुम्हाला कम्प्लीट केलेलं आहे. याला सुद्धा तुम्हाला 1 मार्किंग असतो. आणि आता यामध्ये 1 आणि 1 यामध्ये तुम्ही ए आणि बी या पोर्शनला बघितले, पण आता हा जो सगळ्यात महत्वाचा म्हणजे त्यामध्ये तुम्हाला जवळपास 3 मार्क्स कव्हर करायचे आहेत. आणि यामध्ये तुम्हाला साधारणतः यामध्ये जे आहेत ते डायलॉग जे आहेत ते तुम्हाला 3 सेंटेन्स कम्प्लीट, जे सपोज आता इथे अनिश आणि मिसेस भावे म्हणजे टीचर आणि स्टुडंट यामधलं जे डायलॉग आहे ते दाखवलेले आहेत. प्रिपेअर अ डायलॉग बिटवीन यू अँड युअर टीचर अबाउट द गॅदरिंग ऑफ द स्कूल यावरती रिलेटेड जे आहेत ते डायलॉग दिलेले आहेत. तर यामध्ये तुम्हाला बघतायत की अनिश आणि मिसेस भावे यांच्यामध्ये साधारणतः या दोघांमधले म्हणजे 3 सेंटेन्स प्रत्येकाचे, म्हणजे जवळपास तुम्हाला 6 सेंटेन्स हे काय करणं आवश्यक आहे. जर तुम्ही हाफ मार्क्स इथे 3 मार्क्स आहेत म्हणजेच तुम्हाला हाफ मार्क्सला 1 तिथे असलेलं आवश्यक आहे. तर म्हणजे तुम्ही मांडण्याचा जो प्रयत्न करत आहे तो
एक जो आहे अनिश अँड मिसेस भावे किंवा ए अँड बी हा कम्प्लीट 1 मार्क्सचा झाला. परत ए आणि बी किंवा अनिश आणि मिसेस भावे हा जो तुम्ही मांडत आहे डायलॉग त्याचा परत नेक्स्ट 1 मार्काला आणि परत एक म्हणजे तुमचे साधारणतः 3 क्वेश्चनचे 3 डायलॉग इथे कम्प्लीट असले आवश्यक आहे. तर तुम्हाला तिथे काय म्हणू शकता सहजपणे तुम्ही 3 मार्क्स कव्हर करू शकता. आणि हा जो कव्हर करताना तुम्हाला हा जो पोर्शन आहे हा साधारणतः वरच्या क्वेश्चनशी तो जो आहे तो रिलेट करताना तो बरोबर तो जुळलेला असावा. अशा पद्धतीने तुम्ही डायलॉग रायटिंग मध्ये 5 मार्क्स अगदी सहजपणे कव्हर करू शकता, ज्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये जम्बल्ड असतात, दुसऱ्या याच्यामध्ये कम्प्लीट करायचे आणि तिसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला सेल्फ जे काही तो टॉपिक दिलेला आहे त्यावर तुम्हाला साधारणतः 3 डायलॉग कम्प्लीट करायचे आहेत की जेणेकरून तुम्हाला हाफ मार्क्सला तो 1 कव्हर करता येईल. अशा पद्धतीने 5 मार्क्सचे आपण डायलॉग इथे कव्हर करू शकतो. त्यानंतरचा जो पोर्शन आहे तो म्हणजेच नेक्स्ट सर तो म्हणजेच आपला B2 मध्ये ड्राफ्टिंग स्पीच असतो आणि ड्राफ्टिंग स्पीच हा एक त्यालाच ऑर असतो. त्यामध्ये आपण जो एक वेब दिलेला असतो त्यामध्ये आता इथे आहे देअर इज अन इंटर स्कूल इलॅक्युशन कॉम्पिटिशन द सब्जेक्ट गिवन टू इज सेव्ह ट्रीज सेव्ह मदर नेचर. आता तुम्हाला सेव्ह ट्रीज किंवा सेव्ह मदर नेचर यावर तुम्हाला वेबमध्ये दिलेलं आहे की स्टॉप पोल्युशन, स्टॉप सॉइल इरोजन, हेल्प टू मेक रेन, फ्रेश एअर, मेडिसिन, युजफुल वूड, प्रोव्हाइड शेड, प्रोव्हाइड ऑक्सिजन. ह्या सर्व वेबमध्ये दाखवलेल्या असतात आणि याला तुम्हाला काय करायचं आहे याचा यूज तुम्हाला स्पीचमध्ये करायचा आहे. आता भरपूर वेळा आपण शाळेमध्ये स्पीच वगैरे देत असतो तर या स्पीचची सुरुवात जी आहे तर सुरुवातीला तुम्हाला टायटल लिहायचं आहे आणि टायटल लिहिताना सेव्ह ट्रीज सेव्ह मदर अर्थ हे जे आहे हे टायटल दिलेलं आहे. नंतर तुम्हाला इथे दिसतंय की सुरुवात केलेली आहे रिस्पेक्टेड हेडमास्टर, माय डिअर टीचर अँड माय लव्हिंगली फ्रेंड्स. या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही काही याची काय करू शकता सुरुवात करू शकता ऑनरेबल गेस्ट वगैरे अशा पद्धतीने. परंतु इथे तुम्हाला त्याची जी बिगिनिंग आहे ती बिगिनिंग करणं खूप आवश्यक आहे स्पीचची आणि अशा पद्धतीने दिलेल्या टॉपिकवर तुम्हाला या जी स्पीच आहे त्या दिलेल्या त्या वेबचा आधार घेऊन एक परत गोष्ट ती चालली सेल्फ सेंटेन्सवर. स्वतःची आपले सेंटेन्स असणं आवश्यक आहे. त्या वेबच्या आधाराने आपल्याला सेल्फ सेंटेन्स कन्स्ट्रक्ट करायचे आहेत आणि ट्रीज मग आता इथे दिलेल्या टॉपिकवर आपल्यासाठी ट्रीज कसे आवश्यक आहे, आपण त्यांचं का जतन करायला पाहिजे, आपण त्यांना का वाढवायला पाहिजे, ते आपल्याला कसे हेल्प करतात याचं सर्व आपण छोट्या छोट्या सेंटेन्समध्ये आपण तिथे मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे. याची बिगिनिंग आपली प्रॉपर असली पाहिजे आणि याचं जे शेवट आहे एक कन्क्लुडिंग आहे तो पण एक प्रॉपर असला पाहिजे. यामध्ये सेल्फ सेंटेन्स असल्यामुळे आपण एक आपलं रीडिंग जे जास्तीत जास्त असत आहे ते असणं आवश्यक आहे. सेल्फ कन्स्ट्रक्शन आणि टेन्सवर आपण जास्तीत जास्त भर देणं आवश्यक आहे कारण यामध्ये आपल्याला फॉर्मॅट जो आहे तो एक फॉर्मॅट ठरलेला आहे कसं मांडायचं, परंतु यासाठी आपल्याला पॅसेज किंवा अशा प्रकारची कोणतीही सुविधा नाही. याला आपल्याला सेल्फ क्रिएट करायचं आहे आणि त्याच्यामुळे इथे आपली सेंटेन्स कन्स्ट्रक्शन खूप महत्वाची असणार. इथे ग्रामर आपण कोणत्या पद्धतीने यूज करतो ते पण खूप महत्वाचं असणार आणि अशा पद्धतीने आपण याची सुरुवात आणि शेवट हा जरी ठरवून व्यवस्थितपणे स्पीचची एक टायटल वगैरे देऊन जर व्यवस्थित सुधार करू एक लिहिण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपण हा पोर्शन इथे पूर्ण करू शकतो. नेक्स्ट सर. यानंतरचाच पोर्शन जो आहे तो जवळपास आपला 6 क्वेश्चन मधला असतो. हा आता लास्ट इथे घेतलेला आहे परंतु 6A मध्ये असतो एक इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. एक त्याचं थोडंसं ओव्हरलुक तसंच ओरली सांगते मी की इन्फॉर्मेशन ट्रान्सफर मध्ये तुम्हाला A1 और A2 असतो ज्यामध्ये तुम्हाला कोणतीही एक ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. A1 मध्ये तुम्हाला नॉन व्हर्बल टू व्हर्बल असते ज्यामध्ये एखादा चार्ट किंवा एखादा टेबल दिलेला असतो त्याला तुम्हाला ट्रान्सफर करायचं असते पॅसेजमध्ये आणि सपोज एखादा टेबल दिलेला आहे त्यामध्ये एखादी पॉप्युलेशन दिलेली आहे आणि एका साईडला तुम्हाला कंट्रीजचे नेम दिलेले आहेत तर तुम्हाला त्या पॉप्युलेशन आणि कंट्रीजच्या नेमवर एक आधारित तुम्हाला काय करायचं असते पॅसेज लिहायचं असते म्हणजे तुम्हाला नॉन व्हर्बल टू व्हर्बल मध्ये त्याला कन्वर्ट करायचं आहे त्या पॉइंटच्या आधारे. नेक्स्ट यामध्ये A2 असतो की ज्याला तुम्हाला व्हर्बल टू नॉन व्हर्बल कन्वर्ट करायचं असते. मग त्यामध्ये एक पॅसेज दिलेला असतो मग त्यामध्ये तुम्हाला एक कधी कधी टेबल येतो, कधी कधी त्याला ट्री डायग्राम येतो, कधी कधी तुम्हाला आणखी त्यामध्ये पाय चार्ट सारखे तुम्हाला त्याला काय करायचं आहे तर ते नॉन व्हर्बल मध्ये ते प्रोव्हाइड करून ते
नोट पॉइंट आउट करायचे आहेत, त्या पॅसेजला काळजीपूर्वक रीड करून. तर यामध्ये आपल्याला अशाच प्रकारचे पहिल्या याच्यामध्ये आपल्याला नॉन व्हर्बल टू व्हर्बल A1 मध्ये त्यालाच और आपल्याला व्हर्बल टू नॉन व्हर्बल म्हणजे एखाद्या पॅसेजला ट्री डायग्राम किंवा टेबल किंवा चार्ट यामध्ये कन्वर्ट करायचं. या प्रकारचा आपल्याला 6A मध्ये क्वेश्चन असतो. त्यानंतर आपला 6B मध्ये क्वेश्चन असतो तो म्हणजे एक्सपांड द थीम. यामध्ये आपल्याला B1 आणि B2 असतो. यामधली कोणतीही एक ऍक्टिव्हिटी आपल्याला पूर्ण करायची असते. यामध्ये मग आपल्याला न्यूज रिपोर्ट असतो. न्यूज रिपोर्ट आता सगळ्यांना माहितीच आहे, आपण न्यूजपेपर बघतो तो मराठीमधला, की ज्याच्यामध्ये आपल्याला काही पॉइंट आपल्याला ठळक दिलेले असतात. एक हेडिंग दिलेलं असते, त्यामध्ये काय असतं तर एक हेडलाईन दिलेली असते. हेडलाईन म्हणजे आपण पेपर उघडल्याबरोबर आपल्याला जी दिसते की या सपोज आता 10वीची परीक्षा पुढच्या महिन्यामध्ये सुरुवात होणार किंवा आणखी या ठिकाणी सपोज या ठिकाणी यात्रेचा भव्य दिव्य समारोप झाला, अशा प्रकारची न्यूज आपल्याला दिसून येते. तर त्याला हेडलाईन जे मुख्य जो एक हेडिंग असते ती. आता यामध्ये कोणकोणते घटक आपल्याला न्यूजमध्ये असणं आवश्यक आहे तर हेडलाईन म्हणजेच त्याचा जो मुख्य मथळा आहे ती, डेटलाईन म्हणजेच त्यामध्ये डेट कोणत्या तारखेची ती घटना आहे किंवा ती न्यूज जी आहे ती. त्यानंतर इंट्रोडक्शन, नेमकं ती न्यूज आपण ज्याविषयी देत आहे त्याचा परिचय शॉर्टमध्ये इंट्रोमध्ये म्हणजे पहिल्या पॅसेजमध्ये. त्यानंतर शॉर्ट कंटिन्युअस पॅसेज आणि मग डिटेल थोडीशी इन्फॉर्मेशन मेन बॉडीमध्ये की नेमकं एखादी समजा जी काही न्यूज आहे तर सपोज आता इथे एखादा छोटा ऍक्सिडेंट झाला तर तो ऍक्सिडेंट कुठे झाला, कधी झाला, का झाला आणि कसा झाला, व्हाय, वेअर, हाऊ आणि वेन यासारख्या पॉइंटचा आधार घेऊन आपण ती जी मेन मुख्य जी मजकूर आहे तो आपण काय करू शकतो, पूर्ण करू शकतो. आणि अशा पद्धतीने आपण तो जो आहे तो न्यूजचा पार्ट इथे क्लिअर करू शकतो. यालाच और म्हणजे थोडं डेव्हलपिंग स्टोरी असते B2 मध्ये, ज्याच्यामध्ये आपल्याला डेव्हलप अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ गिवन बिगिनिंग आणि त्याला एक सुटेबल टायटल द्यावं लागते. आपल्याला जेव्हा आपण स्टोरी डेव्हलप करतो तेव्हा आपण भरपूर वेळा स्टोरी ही डेव्हलप करताना आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की आपण एखादी गोष्ट सांगतो तेव्हा आपल्याला तिथे प्रेझेंट टेन्स यूज नाही करायचा. आपल्याला तिथे कोणता टेन्स करावा लागेल, मग एक राजा होता किंवा एक सिंह होता म्हणजे तिथे आपल्याला प्रॉपरली पास्ट टेन्स यूज करावं लागेल. आणि मग अशाच आपण काही ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत याचा यूज करून आपल्याला स्टोरी पण आता इथे ठराविक नसणार, त्यामुळे आलेली स्टोरी काळजीपूर्वक वाचून त्याच्यामध्ये आपल्याला पास्ट टेन्सचा यूज करून प्रॉपरली तो आपण वापर करून त्याला एक प्रॉपरली टायटल किंवा एक हेडिंग एक देणं आवश्यक आहे. आणि अशा पद्धतीने आपण स्टोरी रायटिंगचा जो आहे तो पोर्शन आपण तिथे कम्प्लीट करू शकतो. आता त्यानंतर सगळ्यात लास्ट जो पोर्शन आहे तो सेक्शन 6 जो आहे तो स्किल डेव्हलपमेंटचा म्हणता येईल किंवा ट्रान्सलेशन म्हणता येईल, ज्यामध्ये आपल्याला 5 मार्क्सला ट्रान्सलेशन दिलेलं असतं. तर मग आता यामध्ये A आणि B आणि C हे 3 ऑप्शन दिलेले असतात. यामध्ये A मध्ये दिलेला असतो ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. यामध्ये आपल्याला 6 वर्ड दिलेले असतात आणि ते वर्ड जे आहेत ते जवळपास आपल्या सिलेबस मधलेच झालेले असतात. आणि या 6 शब्दांना आपल्याला आपल्या मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजेच काय तर आपलं जे काही मीडियम असेल, मग हिंदी मीडियम, मराठी मीडियम, तर साधारणतः आपले मीडियम जे आहे ते मराठी आहे आणि म्हणून त्याला आपल्याला ट्रान्सलेट इंग्लिश वर्डचं मराठी मीडियम मध्ये करावं लागेल. तर आता पहिलं जे बघा इथे पहिला वर्ड जो आहे तो इंग्लिश मध्ये होता तो करेज होता. तर मग करेज म्हणजे काय तर धैर्य. तर तो इंग्लिश वर्ड जो आहे तो लिहिलेला नाही, इथे 1 नंबर टाकलेला आहे आणि धैर्य हे फक्त आपण त्या करेजचं ट्रान्सलेशन केलेलं आहे. 2 नंबर होतं विशियस. आता विशियस म्हणजे काय तर दुष्ट किंवा निर्दय. तर याचा ऑप्शन आपल्याला इथे काय दिलेला आहे त्यांनी बरोबर मराठीमध्ये 2 नंबर टाकून एकच आडव्या रेषेमध्ये न लिहिता बरोबर सिक्वेन्सने एक खाली चांगल्या पद्धतीने दिसेल अशा पद्धतीने मांडण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. त्याला दुष्ट किंवा निर्दय असं त्याचं विशियस लिहिलेलं आहे. 3 नंबरचा वर्ड आहे मॅजिक आणि मॅजिक म्हणजे जादू. त्यानंतर 4 नंबर मनी पैसा, 5 कल्चरल म्हणजे सांस्कृतिक आणि 6 ट्रबल म्हणजे त्रास. आता इथे आपल्याला कुठलेही 4 वर्ड आपल्याला इथे ट्रान्सलेट करायचे 2 मार्क्स साठी. इथे 6 दिलेले आहेत पण इथे आपण 4 केले तरी चालते कारण इथे 2 मार्क्सला 4 वर्ड आहेत. त्यानंतरचा जो आहे तो आहे ट्रान्सफर द फॉलोइंग सेंटेन्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. इथे तुम्हाला सेंटेन्स दिलेले असतात 4 आणि त्या 4 सेंटेन्स मधले एनी 2
कोणतेही 2 आपल्याला ट्रान्सलेट करायचे आहे आणि इथे अशाच पद्धतीने इथे 4 दिलेले आहेत, परंतु कोणतेही आपण 2 केले किंवा एखादं ऑप्शनल केलं तरी इथे चुकीचं होणार नाही, कारण जर कधी आपल्याला एखादा मनामध्ये डाऊट असेल एखाद्या सेंटेन्स विषयी तर आपल्याला तिथे मार्किंग जाण्याचं प्रॉब्लेम होत नाही आणि त्याच्यामुळे इथे ट्रान्सलेशन इथे आपल्याला मांडलेलं दिसते. यामध्ये ए मध्ये वर्ड, बी मध्ये सेंटेन्स आणि तिसरा जो पोर्शन आहे बघा इथे, तर एक तिसरा पोर्शन आहे तो म्हणजे ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम्स प्रोवर्ब्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. यामध्ये कोणतीही एक जी प्रोवर्ब आहे मन किंवा मग आपण त्यामध्ये मनीचा आपण जो एक्सपांड द थीम किंवा आणखी यामध्ये आपल्याला काही लेसनच्या मागे इंग्लिश वर्कशॉपमध्ये दिलेलं आहे, तर यावेळी आपल्याला इथे काही अदर ऍक्टिव्हिटीमध्ये जी मन असते, प्रोवर्ब असतात, त्याचा तुम्हाला इथे यूज होऊ शकते. तर इथे एक प्रोवर्ब असते, त्या प्रोवर्बला तुम्हाला ट्रान्सलेट करावं लागते आणि यासाठी प्रोवर्बसाठी ॲक्युरेसी असणं आवश्यक आहे. त्या 2 पैकी एक प्रोवर्ब तुम्ही इथे ट्रान्सलेट करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही इथे 5 मार्क्स अगदी सहजपणे इथे सुद्धा कव्हर करू शकता. आता प्रोवर्ब्ससाठी तुम्ही कलेक्शन जर करून ठेवलं काही प्रोवर्बचं तर अगदी सहजपणे तुम्ही हा जो सुरुवातीपासून केलेला असेल तर हा जो शेवटचा पॉइंट आहे हा तुम्ही तो सहजपणे कव्हर करू शकता. अशा पद्धतीने आपण ट्रान्सलेशन पर्यंत पूर्ण जो आहे हा रायटिंग स्किलचा पोर्शन जो आहे हा आपल्या सेल्फ सेंटेन्सवर आहे, त्याच्यामुळे आपली स्वतःची तयारी असणं, स्वतःची सेंटेन्स कन्स्ट्रक्शन हे खूप आवश्यक आहे. तरी आता एवढं आपलं सर्व इथे पूर्ण आपण पेपरचा जो फॉर्मॅट आहे तो बघितलेला आहे. आय होप तुम्हाला काही अडचण नसेल, पण जर अडचण असेल तर तुम्ही नक्कीच विचारू शकता.